नमस्कार, मी प्रसन्न जोशी. बायोस्कोप मराठीच्या बायोस्कोप पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बायोस्कोप पॉडकास्टची सुरुवात आपण लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या पहिल्या मुलाखतीद्वारे केली होती. त्याचा पहिला भाग आपण सगळ्यांनी पाहिला आणि त्याला प्रचंड प्रतिसाद दिला, भरपूर चर्चा झाली. अतुल कुलकर्णी सारख्या एका संवेदनशील आणि मनस्वी अभिनेत्याने स्वतःहून त्याला आम्हाला शाउटआउट दिला, कौतुक केलं. या सगळ्यांनी आम्ही भारावून गेलेलो आहोत. अर्थात ती मुलाखत पूर्ण नव्हती. संपूर्ण मुलाखतीचा एक भाग होता ज्यात महाराष्ट्राचं सध्याचं राजकारण चर्चेला गेलं. मात्र त्याही पलीकडे गिरीश कुबेर यांनी आपण त्यांच्याशी जेव्हा संवाद साधला तेव्हा जागतिक पटलावरचं राजकारण काय चालू आहे, अमेरिकेत, युरोप, रशिया युक्रेन, इस्रायल पॅलेस्टीन, बांगलादेश, चीनचं काय चाललंय, साऊथ चायना सी आणि भारतामध्ये निवडणुकांच्या सुमारासचं काय राजकारण आहे, 2024च्या निवडणुकांच्या नंतरचा भारत, या सगळ्यावरती ते बोललेले आहेत. या मुलाखतीचा दुसरा भाग, हा जो भाग आहे, हा सगळा चर्चेला गेलेला भाग, तो आम्ही आता तुमच्यासोबत आणणार आहोत, तुमच्या समोर आणतो आहे, ज्यामध्ये गिरीश कुबेर या सगळ्या विषयांवर बोलतायत. मुलाखत पाहण्यापूर्वी एक मात्र नेहमीची विनंती आहेच, ती म्हणजे यूट्यूब चॅनलला आमच्या बायोस्कोप मराठीला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवर क्लिक करा. आम्ही एक्स, इन्स्टा, फेसबुकवर आहोत, आम्हाला तिथे सुद्धा फॉलो करा. मी एक्स, इन्स्टा आणि फेसबुकवर आहे, मला फॉलो करा, कमेंट्स करा, संपर्कात राहा, संवाद साधा, पण पाहत राहा बायोस्कोप मराठी. सुरू करूया भाग 2, गिरीश कुबेर यांची, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्याशी मुलाखतीचा दुसरा भाग. अमेरिकेमध्ये इलेक्शन होणार आहे. कमला हॅरिस इल्याने काय होणार आहे, ट्रम्प आल्याने काय होणार आहे. युरोप धगधगतंय, राईट विंग विचारांचा तिकडे प्रभाव बघायला मिळतोय. रशिया युक्रेन अजूनही शांत झालं नाहीये. इस्रायलने युद्धबंदीसाठी तयारी दाखवली आहे, हमास ते ऐकत नाहीये. इराण पेटलेला आहे, बाकीच्या ह्यांना सुद्धा इस्रायल त्रास देत आहे. आणि मग बांगलादेश, जो आपला त्यातल्या त्यात एक शेजारी होता, जो जरा स्वनीट होता, छान सगळं चालू होतं, तिथे आता अस्वस्थता आहे. भारतामध्ये भाजप खाली आलेला आहे, आता त्याला NDA म्हणून पुढे यावं लागतंय. त्या दृष्टीने भारतातल्या नव्या राजकारणाची सुरुवात. महाराष्ट्रामध्ये या सरकारसमोर 2019च्या दिग्विजयानंतर एकदम 2024ला अनेक आव्हानं, आणि ती दररोज काहीतरी आणखी येत आहे. अशा या सगळ्या पटाला घेऊन आपण ही मुलाखत करतोय. तर पहिल्यांदा जसं एखाद्या पुस्तकाला एक छान प्रस्तावना असते, तो सुरुवातीचा एक पहिल्यांदा की बेसिक आउटलाईन आपण तयार करतो, तशी तुम्ही पहिल्यांदा आउटलाईन आम्हाला या बाबतीत सांगा. म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं झालं तर अस्वस्थ विश्वाचं वर्तमान असं आपण त्याचं वर्णन करायला हवं. कारण एकही खंड असा नाही आहे जो सुस्थितीत आहे. आर्थिकदृष्ट्या दरिद्री आहेत ते अस्वस्थ आहेत का, ते आहेतच. पण सुस्थितीतले आहेत ते अस्वस्थ आहेत का, तेही अस्वस्थ आहेत. त्यांच्या अस्वस्थतेचं कारण काय, यांच्या अस्वस्थतेचं कारण काय, याच्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन या सगळ्या समस्यांना कवेत घेऊ शकेल असं नेतृत्व आहे का, माणसं काही आहेत का, त्याला म्हणजे नोम चॉम्स्की उदाहरणार्थ घेतलं असं तर अशी एक सगळ्याच्या वर उठणारी माणसं असावी लागतात जेव्हा सगळीकडेच अस्वस्थता नांदते. तशी माणसं नसणं हा एक मोठा सध्याचा एक मोठा आव्हानाचा काळाचा एक ते कारण त्यातलं आहे. म्हणजे अगदी साधं उदाहरण घेतलं तर सांगता येईल की जेव्हा दुसरं महायुद्ध संपत होतं त्यावेळेला नागासाकी झालं आहे, हिरोशिमा झालेलं आहे, आणि तरीसुद्धा अमेरिका चेती असताना सुद्धा म्हणजे हल्ली तर गाव पातळीवरचा विजयसुद्धा विश्वविजय असल्यासारखा साजरा करायची पद्धत आपल्याला लागलेली आहे. पण तो खरा विश्वविजयी असलेली अमेरिका जपानला प्रेमाने मनवण्याचा प्रयत्न करते. आणि त्यावेळेला अमेरिकेच्या अध्यक्षांचे उद्गार आहेत की ते मला करायला हवं, आपण त्यांना हरवलेलं आहे. आणि अमेरिकेचे अध्यक्ष शारीरिकदृष्ट्या अपंगावस्थेतनं जात आहेत, त्यांना त्यांच्या वेदना आहेत, कमरेखाली त्यांचं शरीर अधू होतं. तेव्हा ते असं म्हणालेले आहेत की जेत्यानी जर पराजित्याला मनाला जर फुंकर घातली नाही तर कडवटपणा अधिक वाढत जातो आणि ते कायमचं शत्रुत्वात रूपांतर होतं. आपण जे युद्धात करायचं ते केलेलं आहे, पण आता जपानी जनतेच्या मनावर फुंकर घालून त्यांना त्याच्यातनं बाहेर काढण्यासाठी मदत करणं हे कर्तव्य. आता ही उदात्तता आहे, हे एका नेतृत्वाला म्हटलं तर राजकीय नेतृत्व आहे ते, पण अशी उदात्तता हा असं काय असतं हे आपण विसरलेलो आहोत. आणि ह्याच्यातनंच त्या कालखंडामध्ये 2 संस्था जन्माला आल्या. वर्ल्ड बँक आली, IMF आली, त्यांची वाटणी झाली, आणि यांनी एकंदर पीटर मॅकनमारा होते, यांनी जगाच्या पुनर्बांधणीसाठी आर्थिक पावलं उचलली. जिथे जिथे युद्धाचं नुकसान झालेलं आहे तिथे तिथे त्यांना आर्थिक मदत दिली जायला हवी. याच्यामुळे ना एक
वाईट अवस्थेतनं सुद्धा एक चांगलं वातावरण तयार झालं. आता परिस्थिती अशी आहे की आपण असं काही या भावनेला किंमतच देत नाही असं झालेलं आहे. त्यामुळे जागतिक पातळीवरती सुद्धा एकही असा नेता नाही आहे की जो उभा राहिला आणि म्हणाला की बाबांनो फार भांडलात आता गप्प बसा, तर त्याचे जग ऐकेल. तीच अवस्था देशाच्या पातळीपासून, राज्याच्या पातळीपासून ग्रामपातळीपर्यंत येऊन पोहोचलेली आहे. त्यामुळे एका अर्थाने हे अस्वस्थ विश्वाचं वर्तमान सगळ्याला आपल्याला व्यापून उरलेलं आहे. आणि माझ्या दृष्टीनं मला असं वाटतं की जे कोणी थोडाफार विचार करणारे असतील ना, यांच्यासाठी हा भीतीदायक काय. तुम्ही विचारत करत नसाल तर खूपच आनंदी सुखी आहात, काही त्रासच नाही आहे तुमच्या डोक्याला. पण या सगळ्याचे जर आपण असे बिंदू जोडत गेलो ना तर भयावह चित्र निर्माण होतं. या 21व्या शतकामध्ये 48 हजार माणसं मारली जातात आणि ते युद्ध थांबवण्यासाठी कोणालाच काहीतरी करावं असं वाटत नाही. हे भयानक आहे. म्हणून ही अस्वस्थता केवळ तिथे जरी असली आत्ताच्या घडीला तरी ती आपल्या उंबरठ्यापाशी आज ना उद्या येऊन ठेपणार आहे. याच्यातला जो इमिजिएट मला दिसतोय, बाकीचे सगळे डॉट्स बद्दल आपण बोलणार आहोत, तो आहे मिडल ईस्ट, अस्वस्थ मिडल ईस्ट. मी तुम्हाला फक्त 2 वर्ष मागे नेतो तुम्हाला. सौदी अरेबिया सुद्धा इस्रायलच्या जवळ यायला लागलं होतं. दुबईमध्ये इस्रायलची कॉन्सुलेट वगैरे काय चाललेली आहे आणि अनेक प्रश्न बाजूला होत होते. सगळं नीटनेटक्या दिशेने चाललं होतं आणि अमेरिकेच्या सगळ्या परराष्ट्र धोरणाच्या इतिहासामध्ये आणि बिडेन यांना स्वतःच्या दृष्टीने इतिहासच घडत होता गल्फमध्ये. आणि अचानक असं काय फिसकटतं की हाच का तो 2 वर्षापूर्वी पाहिलेला मिडल ईस्ट जो आता धगधगायला लागलेला आहे. आता तुमचे जे वेडे, त्या अर्थानं त्यांनी ठरवलेले वेडे ते मानलेच पाहिजे तसं नाही, पण गदाफी नाही का सद्दाम हुसेन नाही असं काही नसताना अचानक हा वणवा पेटलेला आहे. मग एक तर ते चित्र खोटं होतं का, इस्रायलला खुमखुमी होती का, हे काहीतरी दगदगत होतं ज्याचा अंदाज आला नाही. काय चाललंय मिडल ईस्टमध्ये? हे सगळं चाललेलं आहे. म्हणजे यातलं एक सांगता येणार नाही. आणि हिंदीमध्ये एक ती म्हण आहे ना की नंगे से खुदा भी डरता है, की एकदा तुम्ही व्यवस्था पाळायची नाहीच असं ठरवलं ना तर तुम्हाला अडवणारं कोणीच नसतं. इस्रायलच्या बाबतीमध्ये पूर्णपणे ते घडतंय. म्हणजे अमेरिकेचा अध्यक्ष नाराजी व्यक्त करतोय, ती यजमान जे कोणी आहेत ते नाराजी व्यक्त करतायत. असं असताना सुद्धा इस्रायलचे पंतप्रधान जातात आणि अमेरिकन काँग्रेसला उद्देशून भाषण करतात. आता याच्यातनं तुम्ही विधान काय करता, शुद्ध मराठीत सांगायचं झालं तर तुम्हाला मी कुंडीवर टांगतो, असाच त्याचा अर्थ आहे ना. तर तो त्यांनी करून दाखवला. आणि अमेरिकेमधल्या या ज्या यहुदी हे जे दबाव गट आहेत प्रचंड ताकदवान आहेत. माध्यमं त्यांच्या हातामध्ये आहेत, मनोरंजन संस्था त्यांच्या हातामध्ये आहेत, आर्थिक नाड्या त्यांच्या हातामध्ये आहेत, बँकिंग त्यांच्या हातामध्ये आहेत. त्यांच्या सहनशीलतेला यांनी ती व्यवस्थित फुंकर घातली आणि हा जो वरवंटा चालवायचा आहे तो चालवत नेला आणि पूर्ण पश्चिम आशिया त्यांनी अस्वस्थतेच्या खाईत लोटली. आता याच्यातला अडचणीचा मुद्दा असा आहे की अमेरिकेला सौदी अरेबिया पण हवी आहे आणि इस्रायल पण हवा आहे. आणि त्याच्यात मध्यंतरीच्या कालखंडात डोनाल्ड ट्रम्प नावाचा जो एक अचरट इसम होऊन गेला, त्याने तेल अविवहून अमेरिकेचा दूतावास जेरुसलेमला हलवला. म्हणजे जो वादग्रस्त प्रदेश आहे, जे जगाने मान्य केलेलं आहे की याच्यावरची मालकी कोणाची हे निश्चित झालेलं नाही, त्यांनी परस्पर या गोष्टी करून टाकल्या. तर म्हणून ते मगाशी म्हटलं ना की एखाद्याने वेडासारखं वाळगायचंच ठरवलं ना तर बाकीच्या शहाण्यांची खूप पंचायत होते. फक्त आता पंचायत अशी झालेली आहे की अशी वेड्यांची संख्या वाढू लागलेली आहे आणि यांना धरबंद कोण घालणार. आता त्या इस्रायलचं युद्ध हा जर मुद्दा घेतला तर अख्खा देश त्या पंतप्रधानाच्या विरोधात आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जे काही करायचा उद्योग केला त्याच्यावरनं त्यांना माहिती आहे की हे युद्ध हे वाघावरती स्वार होण्यासारखं आहे. ज्या क्षणाला युद्ध थांबेल त्या क्षणाला नेत्यानाहू यांना पंतप्रधान पदावरनं उतार व्हावं लागेल आणि मग त्यांच्याविषयी ते खटले बिटले सुरू होतील. तर त्यांच्या त्या हितसंबंधांसाठी त्यांना युद्ध चालू ठेवणं आवश्यक आहे. अमेरिकेच्या निवडणुका आहेत, अमेरिकेच्या निवडणुकीच्या तोंडांवरती तुम्ही यहुदी दबाव गटाला दुखावू शकत नाही, म्हणून तुम्हाला निवडणुका चालवून ठेवणं आवश्यकता आहे. त्यामुळे होतंय काय की या सगळ्या धनदांडगे काय आणखी कुठले दांडगे असतात त्यांच्या या लढायांमध्ये ना किंवा या संघर्षांमध्ये जे एक नियमाधारित किंवा अशक्त असा जो वर्ग आहे तो पूर्णपणे पिसला जातोय. पण यामध्ये एक फक्त भाग आहे, टेक्निकली तुम्ही त्याच्यावर म्हणाल, हे इस्रायलने नव्हतं सुरू केलं. इस्रायलचं जेव्हा बाकीच्यांची इस्रायलला गरज होती मिडल ईस्टमध्ये शांतता त्यांच्या दृष्टीने सगळी सुरू करायची, त्यांच्यासाठी बिझनेस आणि राजकीय दोन्ही पॉलिटिकल इकॉनॉमीज होती.
हमास पहिल्यांदा इस्रायलच्या भागात जाऊन ते सगळ्या तो इंटरनॅशनल फेस्टिवल होता, त्याच्यात कत्तली झाल्या वगैरे सगळं झालं. आता त्याच्यात जोडलं असं जातं की याच्यामागे इराण होतं. याच्यामधला पुन्हा शिया सुन्नीची गंमत आणखी वेगळी आहे. हमास सुन्नी, शिया इराण ते मदत करतात हमासला, आणि आता हेजबोला पण याच्यामध्ये पडलेला आहे सगळं. तो ही जी पहिली ठिणगी पाडली ती त्याचं काही राजकारण होते. त्याचं म्हणजे कसं आहे ते की कृती म्हणून बघायला गेलं तर तो हमासकडनी केलेला उच्च दर्जाचा मूर्खपणा होता. तुम्ही कोणाविरोधात जाताय हे एक लक्षात ठेवायला हवं. आणि ती व्यक्ती, तो देश, ती व्यवस्था किती क्रूर होऊ शकते याचं इतिहासातले अनेक दाखले आहेत. अशा वेळेला त्यांनी तो करायला नको तो उद्योग केला. पण त्याचा निषेध करावा तितका थोडाच आहे. त्या संगीत महोत्सवात बॉम्ब हल्ला करण्यावर भयानक प्रकार आहे. पण त्याची पार्श्वभूमी सुद्धा आपण एक लक्षात घ्यायला हवी की जी त्यांची भूमी आहे त्या भूमीमध्ये इस्रायल ज्या पद्धतीनं स्वतःचं देशाचं अतिक्रमण करत 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 पुढे आलाय ना, की परिस्थिती अशी आहे की त्यांना त्यांची भूमीच राहिलेली नाहीये. म्हणजे चीनमधले विगुर, बांगलादेशमधले आपण ज्यांना एडीस फिडीस करतो तो वर्ग, रोहिंग्या मुसलमानांचा, आणि हे पॅलेस्टिनी, हे 3 गण असत आहेत ना की ते माणसं आहेत पण त्यांना त्यांचे देश नाही आहेत. ही अवस्था आपण समजून घेणं फार अवघड आहे. कळणं ही अवघड आहे की मला देशच नाही आहे. म्हणजे मी हक्काने तिथे माझे पाय 2 पाय ठेवून उभा राहू शकतो अशी मला भूमीच नाही आहे. आता या संघर्षातनं जो काही त्रागा होतो त्या त्राग्याला संविधानिक पद्धतीनं व्यक्त व्हायला हवं वगैरे, हे तत्वज्ञान अगदी योग्यच आहे, तसंच व्हायला हवं. पण त्या संविधानिक व्यक्त होण्याला कोणी किंमतच देत नाही आहे ना. आणि म्हणजे यातला मुद्दा कुठला येतो माहिती आहे का महत्त्वाचा, तो मग परत परत आपण त्याच्याकडे येतो अस्वस्थ वर्तमानाचा, की जेरुसलेम असेल, पॅलेस्टाईन असेल, बेथलेहेम असेल आणि नाही तर बदलापूर असेल, लोकांना भयान पद्धतीनं व्यक्त होण्याशिवाय मार्गच राहिलेला नाही असं वाटू लागलंय. हे साम्यातलं धोकादायक आहे. एक याच्यातला मुद्दा होता की आपण गल्फ कंट्रीजबद्दल बोलत असताना इस्रायलचा हा जो ब्रावाडो आपल्याला बघायला मिळतो, ज्याचं एक कारण तुम्ही सांगितलं नेत्यान्याहू आणि त्यांच्यासमोरची राजकीय परिस्थिती, याच्यामध्ये ग्लोबल प्लेयर सुद्धा ॲट प्लेमध्ये आहेत. त्यातला रशिया झाला, चीन झाला, त्यांना सुद्धा हे असंच पाहिजे, कारण शेवटी इस्रायल सक्षम होणं आणि गल्फ शांत राहणं म्हणजे अमेरिकेचं हित होणं. त्यामुळे या ॲक्सिसकडे पण तुम्ही बघता. इस्रायल शांत होणं हे म्हणणं चुकीचं आहे, कारण इस्रायल शांतच आहे. कारण आर्थिकदृष्ट्या अत्यंत सक्षम आहे. म्हणजे जगातली उत्तम स्टार्टअप व्यवस्था त्यांची आहे, जगातली उत्तम दूरसंचार व्यवस्था त्यांच्याकडची. म्हणजे भारतातल्या राष्ट्रपती भवनातले फोन इस्रायलच्या तादिरान नावाच्या कंपनी ते असतात. म्हणजे त्या कंपनीचा पेगासस आपल्या सगळ्यांना अलीकडे आता माहितीच आहे. तर आर्थिकदृष्ट्या तो अत्यंत सक्षम आहे. त्यांना हे सगळं करायची गरजच नाही आहे. पण ते मला वाटतं त्यांचं नाव आठवत नाही आलं, एक त्यांचं खूप सुंदर वाक्य आहे की जगातल्या बदमाशांना एका ठराविक टप्प्यावरती राष्ट्रप्रेम आठवतं. त्या राष्ट्रप्रेमातनं निर्माण झालेलं आहे इस्रायलला. म्हणजे त्याची खूपच क्षुद्र तुलना होईल की महाराष्ट्रात शिवसेना आणि या युतीला स्थैर्यानंतर अजित पवारना जसं घेण्याची गरज नव्हती, तसं इस्रायलला इतक्या स्थैर्यानंतर हे उद्योग करण्याची गरज नव्हती. याचं कारण असं की उत्तम चाललेलं आहे. पण त्याच्यात त्यांच्या विरोधात जो भ्रष्टाचाराचा खटला गेला पंतप्रधानांच्या विरोधात, आणि मग अशी वेळ जेव्हा नेतृत्वावर येते तेव्हा ते राष्ट्रप्रेमाला हात घालतात. आणि त्यांनी तो हात घातला आणि मग देशप्रेमाच्या, राष्ट्रवादाच्या आणि राष्ट्रप्रेमासाठी हा उद्योग सुरू केला. आता अशा काय म्हणतात त्याला, अशा इस्रायलच्या फुरफुरणाऱ्या अवस्थेत हमासनी हा मूर्खपणा करणं हे अंगावर ओढून घेणारच होतं. तुम्ही मला फारच फिल्मी विचार करतोय म्हणा किंवा फौदाच्या फारच मी प्रेमात पडलोय म्हणा, पण फौदामध्ये जे दाखवलं होतं की काही वेळा हमास आणि इस्रायल काही वेळा ते एकमेकांना फार अडून एकमेकांना मदत करतात, कारण हमासला त्यांच्या विरोधात उभे राहणारे गट नको असतात वगैरे गणित. तुम्ही फार फेच लॉजिक लावतोय. तुम्ही म्हणू शकता की मी फौदा फारच प्रेमात पडलोय, पण हे होण्यामागे म्हणजे हे एक तर एवढं हमासही मूर्ख नाही आहे आणि इस्रायलवरती थेट क्षेपणास्त्र येतात याचा अर्थ तुमच्या डिफेन्सला अर्थ नाही आहे इतकं तेही मूर्ख नाही आहेत. मग हा हल्ला होऊन देणं ही ती कॉन्स्पिरसी आहे का ज्याच्याबद्दलचा संशय 9/11 बद्दल सुद्धा घेतला जातो की हे करून घेण्यात आलं? नाही, 9/11 पेक्षा मी त्याचा थेट संबंध ना पहिल्या महायुद्धाशी जोडेन. पहिल्या महायुद्धाच्या वेळेला म्हणजे ही महायुद्ध सुरू व्हायचं होतं त्याच्या आधी आपले हेनरी फोर्ड
हेनरी फोर्ड असं म्हणायला लागले होते, म्हणजे ही 1911-12 सालची गोष्ट आहे. हेनरी फोर्ड असं म्हणायला लागले होते की प्रचंड कॅश सरप्लस झालेली आहे आणि त्यांनी ज्युईश बँकर्स असा शब्द वापरलेला आहे की हे ज्युईश बँकर्स आता युद्ध घडवतील, प्रचंड कॅश सरप्लस झालेली आहे. आणि पहिलं मध्ये सुरू झालं ना, आणि त्यांचं म्हणजे इतिहासाची चक्र कशी 30 फिरतात. हेनरी फोर्ड यांचं हे विधान छापायला द्यायला कुठली माध्यमं तयार नव्हती, कारण माध्यमं सगळी यहुद्यांच्या हातामध्ये होती. म्हणून त्यासाठी हेनरी फोर्ड यांना स्वतःचं वर्तमानपत्र विकत घ्यावं लागलं. तर सांगायचा मुद्दा हा की आर्थिक हितसंबंध आहेतच ना, त्याच्यात काही शंकाच नाही आहे. पण आणि तू मगाशी म्हणाल असतं की फारफेच खूप ताणल्यासारखं वाटतं, तसं नाही आहे. इराण-इराक युद्ध जेव्हा 1980 साली सुरू झालं तेव्हा इराकचा सगळ्यात मोठा युद्धासाठीच्या सामग्रीचा पुरवठादार हा इस्रायल होता. त्याच वेळेला सद्दाम हुसेनच्या इराकचा युद्धासाठीच्या सामग्रीचा सर्वात मोठा पुरवठादार इस्रायलच होता. त्याच्यामुळे या व्यवस्थेमध्ये माणसं मरणं, मारणं आणि युद्धसामुग्रीचा वापर होणं हे इतकं आर्थिक कारणांशी निगडीत आहे ना. म्हणून मी मगाशी जे विधान केलं ना, ते 21व्या शतकामध्ये तुम्हाला असं 24 महिने युद्ध चालू ठेवावंसे वाटतात. थेट मी जो मुद्दा विचारला होता, तुम्हाला असं वाटतं की हमासचा सगळ्यात पहिली ठिणगी पडली, ती पडली नव्हती, तो मूर्खपणा नव्हता, दॅट वॉज कॉन्स्पायर्ड? अर्थातच ना, म्हणजे त्याच्यात शंकाच नाही. फक्त याच्यात या ज्या हे जे मुद्दे असतात ना की 9/11 बुशनं माहिती होतं घडणार वगैरे, हे थोडं हा या कथानकात तसा दम सापडत नाही. म्हणजे कालानुसार, कारण कसं होतं की आपल्या देशात नसेल पण अमेरिकेमध्ये असेल, युरोपमध्ये असेल, त्या देशांमध्ये 15-15, 20-20 वर्षानंतर सगळी कागदपत्र खुली केली जातात, सरकारी दस्तावेज. तर त्याच्यात कुठेतरी काहीतरी हे आलं असतं. हे आढळत नाही आहे. पण ह्या अंतिमतः या सगळ्या संघटना एकमेकांशी निगडीत आहेत आणि तो प्रदेश अस्थिर असण्यामध्ये रशियाचे हितसंबंध आहेत, चीनचे हितसंबंध आहेत. त्याच वेळेला या म्हणजे पुतीन यांचं जे काही चाललेलं आहे ते अर्थातच हे दोघे देश इराणला मदत करत आहेत. त्यामुळे दुष्काळ आवडे सर्वांना असं म्हणतात, तसं हिंसाचार आवडे सर्वांना या पातळीवरती आलेलं होतं. पण तर गल्फबद्दल बोलतोय तर अर्थातच तुमच्या अतिशय लाडक्या तेल या विषयाला स्पर्श न केला असं होणार नाही. आय मीन ते चूक करणारी नाही या मुलाखतीमध्ये. तर मग या तेल अर्थकारणावरती तुम्ही पुढचं गणित कसं बघता? आणि इनफॅक्ट पुन्हा माझं कॉन्स्पिरसी थिअरीचं डोकं की यामागे पुन्हा तेलाची काही वेगळी कॉन्स्पिरसी चालू आहे का या युद्धात? आहेच ना. कारण तेल सगळं जग शांत झालेलं आहे आणि तेलाचे दर $50 खाली घसरलेले आहेत. हे या क्षणाला कोणालाही परवडणारं नाही. तेल हे उकळतच असायला हवं. कारण मध्यंतरीच्या कालखंडात झालं असं आहे, 2001 ते 2018 या कालखंडामध्ये असं घडलेलं आहे की अमेरिकेमध्ये फ्रॅकिंग तंत्रज्ञानाचा उदय झाला आणि प्रचंड प्रमाणावरती पैसा त्या तंत्रज्ञानामध्ये गुंतवला गेला. म्हणजे जमिनीच्या खाली समुद्राच्या तळ गाठायचा, त्याच्या खाली जायचं आणि दगडामध्ये सांदीमध्ये जे काही तेल असेल ते काढायचं. दॅट इज फ्रॅकिंग टेक्नॉलॉजी, ॲज सिम्पल ॲज दॅट. आणि मग ते तेल काढण्याचा खर्च खूप असतो आणि ते तेल काढायचा खर्च $75 पर बॅरल असतो. तर ज्या वेळेला आत्ता कोविडच्या काळामध्ये तेल 0पर्यंत गेलं होतं तेलाचे दर फ्युचर्समध्ये, त्यावेळेला एका दिवसामध्ये अमेरिकेमध्ये 300 फ्रॅकिंग कंपन्या बंद पडल्या, कारण हे अर्थकारण आहे. त्यामुळे आत्ता गंमत अशी आहे की तेल स्वस्त होणं मोहम्मद बिन सलमानला, MBSला मान्य नाही आहे, सौदी अरेबियाचा डिफॅक्टो राजा म्हणता येईल त्याला. ते पुतीन यांना मान्य नाही, कारण पुतीन यांचं संपूर्ण अर्थकारण तेलावरती आहे. अमेरिकेला चालणार आहे तेल स्वस्त, पण या कंपन्यांचं करायचं काय? हे तेलाचं अर्थकारण आहेच आहे, त्याच्यात काही म्हणजे ते नाकारता येणारच नाही. त्याच्यामुळे हे कार्बन फुटप्रिंट आणि तो सगळ्या पर्यायी ऊर्जा स्रोतांचा तो काही एक रोमॅन्टिसिझम, मी त्याच्याकडे छान मनोरंजनाकडच्या नजरेतनंच बघत असते. सेंद्रिय शेती तसं कारण म्हणजे भारताचं प्लॅनिंग कमिशन सांगतं की 26% गतीने आपण, नीती आयोग प्लॅनिंग कमिशन नाही आता, की खनिज तेलाची मागणी कशी वाढतीये. आणि याच्या संदर्भातली जी बाकीची जी प्रश्न आहेत ना, त्यांना आपण भेटलेलोच नाही ना. म्हणजे किती विरोधाभास असावा. आता आपण ऊर्जा क्षेत्राकडे तुम्हाला नेलं तर तुला सहन करावं लागेल. किती विरोधाभास असावा. आपण जगाला काय सांगतोय की जगातली सगळ्यात मोठी हरित ऊर्जा कंपनी ही भारतीय असणार, बरोबर? मग ते एवढंच ऐकून ज्यांची काही छाती जी काही अभिमानाने फुलून यायची ती येते. पण याच
असा की जगातली सगळ्यात मोठी अत्यंत प्रदूषणकारी ऊर्जा निर्माण करणारी कंपनी ती पण भारतीयच आहे ना. आणि तीच भारतीय कंपनी आपली पापं झाकण्यासाठी आता हरित ऊर्जाच्या क्षेत्रामध्ये जाती आहे. तर हे दोन गोष्टी एकत्र सांगितल्या जात नाहीत. मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2 तो असा की गाड्या EVवर चालवा, इलेक्ट्रिकवर चालवा. का? तर प्रदूषण व्हायला नको. अरे कल्पना छान आहे, पण इलेक्ट्रिक जी लागणार आहे, वीज लागणार आहे, ती तुम्ही कुठे तयार करणार? ती आम्ही पूर वगैरे तयार करणार. म्हणजे शहरातला धूर कमी करण्यासाठी तिकडची वीज वापरणार. नंबर 2. नंबर 3 या सोलर बिचाऱ्यांचं करणार आहात काय? त्याची काही पुढे योजना नाही आहे. मध्यंतरी वेड्यासारखा असा एक प्रेमाचा झंझावात काश्मीरमध्ये लिथियम सापडलं त्यावरनं आला. आणि नंतर आत्ता अगदी 8-10 दिवसापूर्वी बातम्या आल्यात की ते लिथियमचं कमर्शियल एक्सप्लोरेशन हे शक्यच नाही आहे, कारण ते परवडणारं नाही आणि तितक्या दर्जाचं ते नाही आहे. त्याच्यामुळे तेलाच्या बाबतीत जे घडतंय ते उद्या बॅटरीच्या बाबतीमध्ये घडणार आहे. त्याच्यामुळे फार काही आणि हाऊ ग्रीन इज रिअल ग्रीन या प्रश्नाचं उत्तर कोणालाही द्यायचं नाही आहे. 100 लिटर इथेनॉल जे काही तुला मिळालं समजा साखर कारखान्यातनं जे येतं ते इंधन योग्य करण्यासाठी त्याचं 15 लिटरपर्यंत ज्याला काय म्हणतात त्याला उत्कलन करून त्यातनं 15 लिटर संवितीकरण करावं लागतं. म्हणजे कोजागिरीला आपण दूध जसं आटवतो तसं इथेनॉल आटवावं लागतं. मग ते इथेनॉल आटवताना ते काय सूर्याच्या प्रकाशावर आटवणार आहेत का? त्याला ऊर्जा लागणार ना. मग त्या ऊर्जेचं काय? मग राहिलेल्या पाण्याचं काय? त्यामुळे हे खूप गुंतागुंती आहे आणि ही एक नवीन लाट आहे असं म्हणायला हवं. गल्फमधून युरोपमध्ये उडी घेण्यापूर्वी शेवटचा फक्त प्रश्न, हे जे सध्या गल्फमध्ये चाललेलं आहे त्याच्यामुळे पॅन इस्लामिझम, इस्लामी रिवायवलिझम असे काही संकेत तुम्हाला जाणवतातच ना, दिसतातच आहे ना ते. आणि हे किती काळ त्यांना आपण चेपून ठेवणार हा यातला मुद्दा आहे. माझ्या दृष्टीने आशेचा किरण कुठला असेल तर अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये कमला हॅरिस यांची जर त्या आल्या आणि मला असं वाटतं की त्या 100% निवडून येतीलच, तर पुन्हा एकदा इराणला या सगळ्या चर्चेमध्ये घेऊन इराणला आश्वस्त करून त्यांना ते आर्थिक मदत देऊ करणं हाच याच्यावरचा मार्ग आहे. म्हणजे शाळेमध्ये जसं बंडखोर मुलगा असतो त्यालाच पहिलं मॉनिटर केलं जातं, तर तुम्ही इराणला अस्तित्वच नाकारताय तुम्ही त्याचं. एवढा मोठा पर्शियन संस्कृतीचा तो देश आहे, का तर तो तुमच्याशी मान्य करायला तयार नाही. ओबामाने अत्यंत ऐतिहासिक काम चांगलं कुठलं केलं असेल तर इराणबरोबर अणुकरार केलेला होता, तो या ट्रम्प बाबांनी पहिला रद्द केला. त्यामुळे तुम्ही यांना दुखावून चालणार नाही ना. हे त्यांच्या गरजा आहेत, त्या देशांना पण वाढायचं आहे. तुमच्याही शांततेसाठी सुद्धा त्याची गरज आहे. त्यामुळे तसं झालं आणि पुन्हा एकदा इराण चर्चेच्या परिघामध्ये आला की ती शांतता नांदण्यासाठी. आणि त्यातला दुसरा महत्त्वाचा भाग असा आहे ना की ओबामांचं एका गोष्टीसाठी जास्त कौतुक वाटतं. अमेरिकेच्या अध्यक्षांची त्यांनी एक परंपरा होती ती मोडीत काढली. ती काय होती की अमेरिकेच्या त्या व्यक्ती अध्यक्षपदी निवडली गेली की त्या जेरुसलेमला तिथली धूळ मस्तकी घ्यायला जायचं. ते परंपरा आहे, कारण ज्युईश लोकांनी पाठिंबा दिलेला असतो अमेरिकेमधल्या. ओबामा हा एकमेव अलीकडच्या काळातला अध्यक्ष आहे, अलीकडच्या किंवा अगदी पलीकडच्या काळातला सुद्धा, की जे इस्रायलला गेले नाहीत. त्याने इजिप्तच्या कैरोमधल्या विद्यापीठात जाऊन विद्यार्थ्यांना त्यांना संबोधन केलं. आणि ही खूप महत्त्वाची घटना आहे, कारण तुम्ही वाटेल ते करायचं, तुमची वाटेल ती दादागिरी ऐकायची, तरी तुम्ही सभ्यपणे वागणार नाही आणि आम्ही मात्र तुमच्याशी सभ्यता पाळायची. तो जो एक भाग होता ना, ज्याला पोक्तपणा म्हणता येईल किंवा ज्याला नेतृत्व गुण, त्याच्यात बायडेन अर्थातच कमी पडले. आणि हा जो काही घोळ झाला त्याच्यात आपण आता अडकलेलो आहोत. युरोपकडे वळूया. बऱ्याच कालावधीनंतर युकेमध्ये लेबरचे पंतप्रधान झालेले आहेत, पण त्याचवेळी युकेमध्ये नंतर लगेच काय झालं तेही आपण बघितलं. फार राईटचा उदय युरोपमध्ये होतोय. हे केवळ मायग्रंट्स आणि पुन्हा इस्लामिक एक्स्ट्रीमिझमचा जो तिकडे दावा केला जातो त्याचा पडसाद आहे का देर इज मोर दॅन मीट्स द आय? नाही, इस्लामिक पडसादापेक्षा मला मी भरपूरदा अलीकडे सुद्धा अगदी आता युरोपमध्ये जाऊन आलो, त्यांना जी भेडसावणारी भीती आहे ना ती आपण हळूहळू आपल्या देशामध्ये अल्पसंख्याक होत जाणार. जी भारतातल्या दक्षिणी राज्यांना भीती वाटते ना की आम्ही चांगले वागतो, आम्ही कुटुंब नियोजन करतो, आम्ही सगळी सभ्यता पाळतो, आम्ही अतिरिक्त प्रजोत्पादन करत नाही,
मग याच्याऐवजी तुम्ही याच्यासाठी आमचं कौतुक करण्याऐवजी तुम्ही आम्हाला शिक्षा करताय, कारण आम्हाला उत्तरेच्या राज्यांचा भार व्हावा लागतो. त्याचा असाच्या तसा परिणाम हा युरोपमध्ये दिसतोय. आणि म्हणजे तू कुठल्याही युरोपमधल्या देशामध्ये जा, भयानक चित्र असतं. म्हणजे पुलाखाली राहणारे हे सगळे निर्वासित आणि बरेचसे आशियाई असतात. म्हणजे मला तर एक पॅरिसमध्ये एक 10 जणांचा असा एक मोठा ग्रुप भेटला असा. आणि मला आवडतं असं भलत्याच लोकांची असं गप्पा मारायच्या. आणि हे तर ते कुठनं आले होते, त्यातला एक जण चौरी चौरामधला होता. सगळे बंगाल आणि बांगलादेश या सगळ्या परी घातले होते. आणि त्यातला एक जण ना बाय रोड आला होता पॅरिसपर्यंत. म्हणाला बोगस विसावरती, त्याने अगदी छान प्रामाणिकपणे सांगितलं की बोगस विसा करून आम्ही आधी पाकिस्तानला गेलो, पाकिस्तानच्या त्या बोगस विसाच्या आधारे तिथे थोडं टेकलो, दुबईत काही काम केलं, मग माल्टाला गेलो आणि तिथून बाय रोड आम्ही पॅरिसपर्यंत आलो. आणि तो आता तिथे त्याला चांगली नोकरी वगैरे लागलेली आहे. हे अख्ख्या युरोपमध्ये घडतंय. आणि आता त्याला कसं तोंड द्यायचं हा मुद्दा सामाजिक आणि आर्थिक दोन्ही पातळीवरती आहे. सामाजिक अशा अर्थाने की त्या एक युरोपीय रेनेसामधनं सुरू झालेली एक जीवनशैली ती आता स्थिरावलेली आहे. त्याचा या जाणाऱ्या वर्गाशी काही संबंधच नाही, ते बिचारे जगायला गेलेले असतात. तर तो एक संघर्ष सुरू झालेला आहे, आर्थिकदृष्ट्या संघर्ष सुरू झालेला आहे. आणि इंग्लंडमधला तो ब्रेक्झिटचा जर मुद्दा असेल तर पोलिश मजूर मोठ्या प्रमाणावरती आलेले आहेत. तर याच्यातनं एक ना विचित्र आंतरविरोध तयार झालेला आहे. आणि त्याच वेळेला त्या देशांच्या अर्थव्यवस्था फार काही प्रगतीपथावर चालू नाही आहेत. म्हणजे अख्खी जर्मनीच अख्ख्या युरोपचा भार वाहते अशी परिस्थिती आहे. त्यामुळे युरोपियनांची ना बिचाऱ्यांची कीव येते. म्हणजे एका बाजूला पश्चिम आशियातनं आहे, एका बाजूला तुमचा युरोपियन इतिहास सांगायचा आहे, आणि दुसऱ्या बाजूला अत्यंत बेफिकीर अशी अमेरिका तुम्हाला हाताळायची आहे. त्यामुळे या सगळ्या गोंधळामध्ये मायग्रेशन धोरण चुकलं असं एक प्रकारे तुम्ही सुचवताय. आता त्याच्यात ते कसं होईल, म्हणजे त्याच्यात मानवतेचा दृष्टिकोन आणला ना तर एक विचित्र परिस्थिती निर्माण होते. किंवा त्या बिचाऱ्यांना येऊ द्या, पण त्या बिचाऱ्यांना आल्यानंतर काहीतरी करू द्यायला लागतं ना. त्यासाठी एक अर्थव्यवस्था, त्यासाठी एक तुमची व्यवस्था असायला हवी. तुमची अर्थव्यवस्था किती प्रसरण पाहू शकते याचं एक काहीतरी हिशोब असायला हवा. आणि त्यांच्या सहिष्णुतेचा गैरफायदा हा निश्चितच आशियाई आफ्रिकी देशांनी घेतला. हे म्हणण्यात मला जराही कमीपणा वाटत नाही. पण अर्थकारण जेनेरिक साधारण स्टेटमेंट करता अर्थकारण त्याच्या भावना आणि सांस्कृतिक संदर्भाला स्पर्श करेल असं नाही. मी तो करायचा प्रयत्न करतो. सॅम्युअल हंटिंग्टन अनेक वर्षांपूर्वी जे क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन म्हणाले होते, गल्फचा आपण मगाशी एक बिंदू घेतला आणि नंतर आपण आता वरती युरोपला गेलेलो आहोत. तुम्हाला वाटतं की हे त्या दिशेने सगळं चाललं? त्या दिशेने चालू. क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन हा आहेच ना, तो दिसतोच आहे. म्हणजे तो भविष्यातला नाही आहे, तो आत्ताच होतोय. म्हणजे अमेरिकेमध्ये सगळ्यात मोठा भाषिक गट कुठला झालेला आहे तर तेलुगूंचा झालेला आहे. त्या देशाच्या सहिष्णू धोरणाप्रमाणे ते सण साजरे करायला मंजुरी दिली जाते. सिएटल, मायक्रोसॉफ्ट, स्टारबक्स, बोईंगचं मुख्यालय असलेलं केंद्र, त्या शहरामध्ये टॅम्ब्रॅमचं वेगळं रेस्टॉरंट असू शकतं. हा क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशनच आहे ना. आणि हे लोक तरी तिथे धरून राहत आहेत, तर राहावं लागतंय. आणि त्याच्यातनं तो तिहेरी आहे. म्हणजे गोरे आपल्याला नाकारतात आणि आपण काळ्यांना नाकारतो. हे युरोपमध्ये विचित्र पद्धतीनं होतंय, कारण युरोपमध्ये गोरे पण स्थलांतर करतायत. म्हणजे पोलिश मजूर येत आहेत, ते गोरेच आहेत ना ते. पण त्यांचं आणि परत इथल्या मूळ गोऱ्यांचं हा संघर्ष आहेच ना. आणि याचं उत्तर कोणाकडे आहे असं अजिबातच दिसत नाही आहे. म्हणजे मग तर त्याचं नॅटोच्या अंगाने विभागणी करायला गेलं तर मग त्या अमेरिकेचा खंदाम बळा मोठा व्यापारी भागीदार, पण तो आता रशियाचा गॅस हॅम्बर्गपर्यंत येऊ देतो ना. मग शेवटी त्या आर्थिक गरजांनी तर सगळी उत्तरं मिळणार. व्हाईट सुप्रिमसी वर्सेस इस्लामिक एक्स्ट्रीमिझम अशा रूपाकडे व्हाईट सुप्रिमसी स्पेसिफिकली ख्रिश्चॅनिटी वर्सेस इस्लाम आहे का? ही व्हाईट सुप्रिमसीकडे जाईल. जर्मनीमधली तर ताजी निओनाझी चळवळ वगैरे लक्षात घेतली ना तर हे व्हाईट सुप्रिमसीकडे जाईल. आणि ते तशी लक्षणं दिसत आहेत ना. आणि आत्ताच्या वेळेला हे जे येत आहेत ना स्थलांतरित, ते धर्म घेऊन येत नाही आहेत. म्हणजे मुंबईत जर उदाहरण, बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की ते धर्म घेऊन येत आहेत स्थिरावल्यानंतर धर्म. ज्याला रेनेसॉन्सचा उल्लेख केला
त्या रेनेसॉन्समध्ये तिकडचा समाज जगतोय. हे आले त्यांना त्याची जाणीव नाहीये. हे तिकडचं हे त्यांचे कल्चर घेऊन येत आहेत. त्याच्यात आपले भारतीय पण आहेत आणि हिंदू पण आहेत. बरोबर. ते तिकडे ते घेऊन येत आहेत आणि भारत पाकिस्तानच्या मॅचचे गोंधळ आता तिकडे सुरू झालेत. परफेक्ट. आणि तू जे म्हणतोस ना, मी म्हणतो धर्म घेऊन येत नाहीत, म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे, येताना जगण्यासाठी येतात. अगदी साधं उदाहरण द्यायचं तर मुंबईमध्ये बिहारी हा हिंदी भाषिक म्हणून येत नाही, तो आपल्याला जगण्यासाठी म्हणून येतोय. मग इथे आल्यानंतर स्थिरस्थावर झाल्यानंतर त्यांच्या ज्या काही उद्योगांचा तो एक भाग असतो, त्याच्यामध्ये मग हिंदी भाषिकांचा म्हणजे ते राजकीय दादागिरी किंवा राजकीय प्राधान्यक्रम चालवणं वगैरे वगैरे हे सगळे उद्योग सुरू होतात. सुरुवात ही अशी ज्याला इनॉक्युअस किंवा इनोसंटिस किंवा जगण्याच्या गरजेप्रमाणेच झाले. आय गेस हे या निमित्तानं पहिलं विधान कदाचित कोणी केलं असेल की थेट हा क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन हे विश्लेषण किंवा असं विधान कोणी केलं नव्हतं ते बघायला मिळालं. आपण बाजूला रशियाकडे जाऊया. रशिया युक्रेनच्या बाबतीत अशी अनेक हरलेली मोठ्या देशानं, मोठ्या ताकदीच्या देशानं हरलेल्या युद्धांच्या इतिहासामध्ये यातलं ताजं इराण अफगाणिस्तान बघायला मिळालं. व्हिएतनाम तर सगळ्यात प्रसिद्ध आहे. दिसत असलेला घोळ का घातला पुतीन यांनी मराठी नाही, कारण हा रशियाच्या राज्यकर्त्यांमधल्या रक्ताचाच दोष आहे. हा असाच घोळ स्टॅलिन यांनी घातला होता आणि अनेकांना विस्मरणात गेलेलं आहे. पण एवढ्याशा देशाने, श्रीलंकेसारख्या आकाराच्या फिनलंडनी स्टॅलिनला हरवलेलं आहे. त्यामुळे ते रशियनांना त्या अमेरिकेच्या नजरेतनंच बघतात आणि त्याला युक्रेन महत्वाचं आहे का? युक्रेन महत्वाचं नाही आहे. पण युक्रेनमध्ये जर अमेरिका येऊन थांबली तर तो त्यांच्या राष्ट्रवादाला थेट आव्हान आहे. आणि ही चूक रशियाने अफगाणिस्तानमध्ये केली, अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये केली, अमेरिकेने इराकमध्ये केली आणि सर्व महासत्ता शेवटी कुठल्या तरी प्रश्नावरती त्या ठेचकाळतात. त्या प्रश्नावरती इथे ठेचकाळतात. एक फक्त एक गमतीदार तुम्हाला मीन पाहिलं होतं मी, खूप इंटरेस्टिंग येते की अमेरिका कसं इतरांच्या अंगणात युद्ध खेळत असते. अमेरिकेचं सर्वात पश्चिमेकडचं अलास्काचं टोक, रशियाचं सगळ्यात पूर्वेकडचं टोक यांच्यामध्ये 1-2 किलोमीटरचा फरक आहे, कदाचित 5 किलोमीटर असेल. तिथे सगळं शांत आहे. पण अमेरिकेपासून 1000 किलोमीटर दूर रशियाच्या अंगणामध्ये तिथे मात्र अमेरिकेचं म्हणणं आहे की नाही, आम्ही तुम लढो हम कपडा संभाळ. आणि हीच तर त्या देशाची गंमत आहे. म्हणजे 1860-67 साली जे काही त्या देशात ज्याला सिव्हिल वॉर म्हणतात, अब्राहम लिंकन यांच्या कालखंडात जे काय, त्यानंतर त्या देशाने संघर्षच बघितलेले नाही स्वतःच्या भूमीवर. सगळी युद्ध केली आहेत. म्हणजे आणि त्याच्यात त्या देशाचं नागड्या प्रामाणिकपणाचं कौतुक असं की जेव्हा इराक युद्ध झालं तेव्हा अमेरिकेचे जे जनरल शॉर्सकॉफ होते ते असं म्हणाले की इराकमध्ये जर गाजरं पिकत असती तर आम्ही आलो नसतो इथे. आम्ही तेल आहे, पैसा आहे म्हणून आम्ही आलेलो आहोत. त्यामुळे हा जो सगळा मुद्दा आहे ना, आणि तू म्हणतो ना त्याच्यात आपण एक भविष्यवेधी एक मुद्दा आपण खरंच लक्षात घ्यायला हवा. पुढचा संघर्ष म्हणजे 60च्या दशकामध्ये हा पश्चिम आशियाने पाहिला. पुढचा संघर्ष हा कास्पियन समुद्र असणार आहे, उत्तर गोलार्ध असणार आहे. आणि तिथे आपल्याला तसा त्याचा अंदाज येत नाहीये. पण या महासत्तांनी त्या देशांमध्ये पोझिशनिंग घ्यायला सुरुवात केलेली आहे. तुला आठवत असेल काही वर्षापूर्वी जॉर्जिया आणि रशिया युद्ध झालेलं होतं. कास्पियन युद्धाची सुरुवात ही ती आहे, कारण हा अत्यंत समृद्ध प्रदेश आहे उत्तर गोलार्धामधल्या समुद्राच्या तळाशी असलेला. तसं पश्चिम आशियातल्या वाळवंटावरती मालकीसाठी संघर्ष झाला, आता तसा तो तिथे होणार आहे. आणि अमेरिका त्या संघर्षासाठी तयारी करते आणि रशिया त्याच संघर्षासाठी तयारी करते आणि चीन त्याच संघर्षासाठी तयारी करतं. त्यामुळे हे इतकं व्यापक चित्र आहे ना की लोक बनून जाऊ शकतात. म्हणून मगाशी जसं तुम्ही म्हणाला होता तसं पुन्हा मार्केट कॅश सरप्लस व्हायला लागले, चला युद्धाला जाऊया, हे नाकारता येतच नाही. आता हे कोणी अधिकृतपणे म्हणत नाही, म्हणायची पद्धत नसते. माझा अनुभव मी त्या पुतीन यांच्या संदर्भात एका ठिकाणी बोलताना सांगितलं होतं. मी का भारतीय पोलाद कंपनीच्या प्रमुखाशी अनौपचारिक गप्पा मारत होतो. योगायोग 2003 सालची गोष्ट आहे ही, मार्च महिन्यामधली. आणि इराक युद्ध सुरू झालं. तर त्या गप्पांमध्ये याने आनंदाने चित्कार असा व्यक्त, अरे वाव, आता युद्ध सुरू झालं, याच्यात वाव नाही आहे. पण हे तुझ्या माझ्या मध्यमवर्गीय संकल्पनांमध्ये कोणी कोणाला सानेगोरींची धडपडणारी मुले बस, कारण त्याला स्टीलची मागणी वाढताना दिसली ना पोलादाची. त्यामुळे हे तसंच सुरू आहे. ते त्याची एक ठराविक मर्यादेच्या पलीकडे
भावनिक मांडणी करण्यात काही अर्थ नाही. चीनकडे येऊया आता. एकतर तिकडे देवत्वाच्या जवळ जाणारे शी, म्हणजे आता फक्त त्यांनी देव जाहीर करायचं राहिलेलं आहे. साऊथ चायना सीमधले प्रॉब्लेम्स पूर्ण मिटलेले नाही आहेत, पण ते मध्येच तो डोळे वटारत असतो. भारताला आपल्या पूर्वोत्तर सीमेच्या बाबतीत ते चाललेलंच आहे. मधल्या काळात अचानक असं वाटतं आता तैवानच्यामुळे तिसरं युद्ध महासुरू होतं की काय. सध्या आमच्या हिंदी चॅनल्सना आवडतं, त्यांना दरवेळी तिसरं महायुद्ध सुरू करायचं असतं. काही काळापूर्वी ते तैवान होतं, आता ते तिकडे इस्रायल आणि तिकडे वरती युरोपमध्ये गेलेलं आहे. पण चीनबद्दल बोलूया. त्याचा आर्थिक विकासाचा वेग मंदावतोय आणि त्यामुळे आमच्या इकडच्या आर्थिक राष्ट्रवाद्यांना आता महाशक्ती भारत ते झालेलं आहे. तर चीनकडे एक कसं तुम्ही बघता, काय चाललंय चीनचं? तुमचं आता नवीन पुस्तकही त्या पार्श्वभूमीवर आहे. तर चीन हा या सगळ्यांमध्ये +1 एक शब्द राहिला तो +1, म्हणजे चीन +1ची जी आहे त्याच्यात आता भारत. नाही कसं आहे ते, म्हणजे आता पहिलं तो एकदा मुद्दा निकालात काढूया. ज्या वर्गामध्ये आईन्स्टाईन असतो ना, त्या वर्गामध्ये गणितामध्ये दुसऱ्या क्रमांकावर कुणी ना कुणीतरी येतोच. त्या दुसऱ्या क्रमांकावरच्याने असं म्हणायचं नसतं की त्याला 100 पैकी 100 मिळाले, आईन्स्टाईन पहिला आला मला 35 मिळाले. पण ज्यावेळेला आईन्स्टाईन पहिला आला तेव्हा मी दुसरा होतो असं म्हणायचं नसतं. तसं चीन प्लस संदर्भातलं आपल्या या खेळाशी काही दुरान्वयीनेही संबंध नाहीये. कारण चीनचा आकार म्हणजे अमेरिकेने 10 वर्ष जेवढं कॉन्क्रीट लागतं त्या मधल्या कालखंडामध्ये चीनमध्ये 1 वर्षात तेवढं लागत होतं. एवढ्या ताकदीनं त्यांनी ते खेळ केलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्याकडे आपण आर्थिक आणि लष्करी दोन्ही अंगाने बघायला हवं. आणि तू म्हणालास तो मुद्दा 100% खरा आहे. पुतीननी जे केलं ते चीन म्हणजे युक्रेन संदर्भात ते उद्या शी जिनपिंग तैवान संदर्भात करणार. आणि अमेरिका पुतीन यांना जशी अडवू शकली नाही तशी शी जिनपिंग यांना अडवू शकणार नाही. हा पुढचा मोठा धडा आहे आणि चीनचा इतिहास आहे. आणि त्यांनी त्या पुस्तकाच्या निमित्तानं तो खूप टाळला. ते नेहमी जे लक्ष असतं ना ते उघड करत नाहीत, बाजूला दुसरं लक्ष तयार करतात आणि अख्खं जग बाजूला इकडे काय चाललंय बघत असताना मग ते तिकडे जातात. म्हणजे 62चं युद्ध असेल, गलवान प्रकरण असेल, चीन हा सगळ्यात मोठा म्हणजे त्याच्यात चांगलं विधान करायचं झालं म्हणता येईल ना, वैश्विक शांततेला सगळ्यात मोठं आव्हान ठरू शकेल असा देश या क्षणाला रशियापेक्षा चीन आहे. आणि चीनची आहे ती व्यवस्था उद्ध्वस्त करण्याची क्षमता अफाट आहे. आणि त्याचा अंदाजच आत्ता कुठे लोकांना यायला लागला. म्हणजे आपण ठिकठिकाणी ते आता मुंबईमध्ये कॅमेरे बसवले 12,000 1 लाखापर्यंत बसवलेले आहेत. त्याच वेळेला कॅलिफोर्निया नगरपालिकेने सगळे कॅमेरे काढून टाकायचा आदेश दिला. कारण का दिला तर ते चीनी कंपन्या बॅक एंड एंट्री असू शकते. आता आपल्याकडे बघणार आहेत ते चीनी कंपन्या. त्यामुळे त्यांनी जे बाजारपेठा ज्या काबीज केलेल्या आहेत ना त्याला म्हणजे तोडच नाही आहे. म्हणजे असं करू शकेल. आणि हा सगळा चीन हा क्लिंटन यांचा रोमॅन्टिसिझम होता की चीनशी जेवढे तुम्ही व्यापार कराल तितक्या चीन अधिकाधिक लोकशाहीवादी होईल. आणि म्हणून त्याला FTA जे असतं फ्री ट्रेड ॲग्रीमेंट ते अमेरिकेने चीनबरोबर केलं, बाजारपेठेचा ॲक्सेस दिला. पण आता त्याची अवस्था तंबूतल्या उंटासारखी झालेली आहे आणि चीन हा झेपेनासा झालेला आहे. आणि याची ज्या क्षणाला चीन हा म्हणजे मला चीनची अर्थव्यवस्था खाली जाते याची काळजी आर्थिक नजरेतनं नाही आहे. मला ती लष्करी नजरेतनं कापण करायला हवी असं वाटतं. कारण जो कुठला देश, रशिया घे उदाहरण, ज्या वेळेला आर्थिक संकटात होता त्यांनी काय केलं, युद्ध सुरू केलं. अख्खा देश तुमच्या मागे उभा राहतो. आता हे असंच स्वरूपाचं टोकाचं पाऊल ज्या वेळेला शी जिनपिंग तैवान संदर्भात उचलतील त्यावेळेला काय होणार आहे, हा खरंच गंभीर प्रश्न आहे. त्याची तयारी पण आपण नाही केलेली. पण हा एवढा मोठा ताकदीचा देश प्रदेश सगळा मानत असताना त्याच्या आतमध्ये कॉन्ट्राडिक्शन्स आहेत. त्यांना फक्त स्पेस मिळत नाही आहे. उद्या जर का यान प्रकरण चीन नाही राहिले कोणत्याही कारणामुळे किंवा काय, तर चीन कोसळू सुद्धा शकतो, म्हणता येईल. म्हणजे असे खूप चांगला आशावाद आहे असं त्याचं म्हणता येईल. कारण ह्या व्यवस्था इतक्या करालेत ना, 50 सालापासून हे असंच होत आलेलं तिकडे म्हणजे विकास तुम्ही म्हणता ते बरोबर, प्रचंड सिमेंट आहे, कॉन्क्रीट वापरलं तुम्ही, पण तिकडे घोस्ट सिटीज पण तेवढ्याच आहेत. तिकडे लेबर मार्केटचे स्वतःचे इश्यूज आहेत जे जगासमोर येत नाही आहेत. पण ते त्याचं इंग्रजीमध्ये खूप छान इम्प्लोजन म्हणतात ना, ते कधी होणार आहे. आणि त्याच्यावरती चीनचं इतकं प्रचंड नियंत्रण आहे की फेस रिकग्निशन टेक्निक असेल, म्हणजे त्यांनी
म्हणजे शी जिनपिंग यांनी अलीकडच्या काळात पहिलं मोठं काम काय केलं जेव्हा ते तिसऱ्यांदा सत्तेवर आले, स्वतःचं ॲप काढलं. आणि आता ते खूप गोष्टी ओळखीच्या वाटतील की काय, मग त्याच्यावरती लॉग इन करा, मग त्याच्यावरती अमुक करा, त्याच्यावरती तमुक करा, फेस रिकग्निशन सगळ्या ठिकठिकाणी. तुमच्या मनात आता फ्रेंड्स थिंक अलाइक असं काही आलं का? नाही, माझ्या मनात तुझ्या मनात काय फ्रेंड्स थिंक अलाइक. पण हे त्याच्यामुळे ना चीनी आता या कोविडच्या काळात काय चाललंय त्याच्यावरती तिचं नाव विसरलो. ती एक इंटरनेटवरनं वार्तापत्र रोज प्रसिद्ध करत होते चीनमध्ये काय चाललंय, आणि ती कोण आहे ते कोणाला कळत नव्हतं, पण तिथं सुगावा लागला चीनी पोलिसांनी, तिला गायब करून टाकलं. असं मंत्री संरक्षण मंत्र्यासारखे. त्यामुळे त्या उठावाला वाचा कधी फुटणार हा प्रश्न आहे. तियाननमेन झालेलं होतं, माओंच्या काळात सांस्कृतिक क्रांती झाली, तेव्हा मोठा वाद निर्माण झाला. पण त्याचं स्वरूप चीनचं कसं आहे माहिती आहे, मी अगदी सोपं पण क्षुल्लक उदाहरण द्यायचं झालं ना, तर शेजारच्यांशी भांडणाऱ्या नवरा बायकोंचं आहे, ते शेजारच्याशी भांडताना एकत्र असतात घरामध्ये, एकमेकांना भांडाभांडी होत असेल. पण तसं चीन आतनं, पण तिकडे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. जॅकमाच्या बाबतीत मधल्या काळात ज्या गोष्टी घडल्या ते किती अंगावर काटा आणणार होतं की एवढा प्रचंड श्रीमंत माणूस, पण त्याचंही काही गॅरंटी गायब झाला. आणि त्याच्यात सुद्धा आपण लक्षात ठेवायला हवा ना, असा एक मुद्दा आहे की एकेकाळी चीन स्थलांतरामध्ये जगात सगळीकडे पहिल्या क्रमांकावर होता, पण अशी अर्थव्यवस्था, लोकशाहीची गळचेपी वगैरे सगळे मुद्दे असताना सुद्धा चीनी परदेशी विद्यापीठात जे शिकतात ना, ते मायदेशात जात आहेत आणि तिथे जाऊन काहीतरी उद्योग करतायत. आता हे कौतुकास्पद आहे ना. आणि त्या अर्थव्यवस्थेला जर या परदेशी शिकलेल्या विद्यापीठांचा उपयोग होत असेल तर याचा अर्थ समथिंग इज वर्किंग राईट फॉर चायना. ते समथिंग इज वर्किंग राईट ते काय आहे ना, ते अजून कोणालाच कळलेलं आहे असं मला वाटत. त्याचं अनेक जण उदाहरण तिकडचे एकाधिकारशाहीचे म्हणून स्वतःचे बेनिफिट इमिजिएटली दाखवता येतात. एक्सेप्ट जे लोकशाहीचे देश पाश्चात्य देशात झाले, ज्याने कल्चर मिळालं, ते सोडता इतर ठिकाणी म्हणजे गदाफी असताना सुद्धा त्याने इंटरेस्ट फ्री लोन दिले होते घरासाठी, शिक्षण मोफत होतं. सद्दामचं पण तसं होतं. चीनमध्ये आणखी इव्हॉल्व्ड आहे, त्यांच्याकडे कम्युनिझम, आता कम्युनिझम म्हणायला कम्युनिझम आहे, बाकी सगळं कंट्रोल्ड भांडवलशाही आहे ती. मग अल्टिमेटली मग पुन्हा आपण त्या क्लासिक, मग भारत चीन एकाच वेळी जवळपास स्वतंत्र झाले, मग आमच्याकडे असं का झालं, मग लोकशाहीवर टीका करणं सुरू होतं त्यातून. तो अतिशय घातक पायंडा आहे. आणि मला असं वाटतं अलीकडे नागपूरला एका कार्यक्रमात तोच मुद्दा म्हणत होतो की माझी आजी जिने गांधींना बघितलेलं आहे, अतिशय ऐश्वर्यात, वडिलांची आई ऐश्वर्यात जगली, ती म्हणायची स्वातंत्र्य मिळून तुम्ही काय मिळवलं. म्हणाले मी एकटी त्यावेळेला वाईहून सातारला बघितनं स्वतःच्या जायची, चोरा चिलट्यांची भीती नव्हती. इंग्रजाचं असं राज्य होतं. आता याचा थोडासा एक आणि तिचाच एक मुलगा म्हणजे माझा सख्खा काका, मोठा काका स्वातंत्र्य सैनिक होता. तर अजूनही आपल्या देशात एक प्रचंड मोठा वर्ग असा आहे ना की ज्याला वाटतं नाही हंटरच पाय, 2 रट्टे दिले, कल्याणकारी हुकुमशाह पाहिजे आम्हाला. आणि तोच तर सगळ्यात मोठा विरोधाचा भास आहे की कल्याणकारी असं काही नसतं. अंतिमतः तोच हुकुमशहा ते काही अकल्याण करायचं ते करतो. आपण चीनकडनं आता बांगलादेशकडे येऊया, म्हणजे नंतर आपल्या प्रिय मातृभूमीकडे वळता येईल आपल्याला. बांगलादेशमध्ये आत्ता हे झालं, म्हणजे काल या बाई, म्हणजे त्यांचे ट्विट्स, म्हणजे शेवटपणे बहुधा त्यांना तरी कल्पना आली नव्हती का असं वाटावं, आणि एका झटक्यात तुम्हाला विदिन फ्यू आवर्स मला भारतामध्ये यावं लागतंय. तर बांगलादेशमधलं हे जाणवत होतं असं काही होणार आहे का, आणि आता पुढे काय बांगलादेशच्या बिंदूसह सार्कच्या प्रदेशात काय होणार? सार्क तर आपण विसरूनच गेलोय. आपण ते उगीच चीनच्या नादाला लागलो आणि हा गट आणि तो गट करतोय, तोही गट करत नाही, मग साऊथ पोल वगैरे वगैरे असले काहीतरी एक भ्रामक कल्पना मांडतोय. ते ग्लोबल साऊथचा लीडर आहे. तर म्हणजे मागे तळवळकरांनी या सगळ्या भारतीय धोरणावरती भाष्य करताना तो काळ होता, असे शब्दप्रयोग सहन केले जायचे. भिकाऱ्यांची संघटना असा शब्दप्रयोग केला होता की त्याची गरज आहे मान्य आहे, पण त्याचं ऐकलं किती जाईल हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. आपल्या बाबतीत एवढा टोकाचा विचार करता येणार नाही. पण बांगलादेशचं जे काही घडलं ना, त्यामध्ये मला असं वाटतं की परराष्ट्र अभ्यासक या अर्थाने ना किंवा आपलं धोरणात्मक जे काही करणारे आहेत ना, हे मोठं अपयश आहे. आपल्याला अफगाणिस्तान कळलं नाही, तालिबान येत आहे. अमेरिकेला
म्हणजे ही म्हणजे कसं उदाहरण देता येईल, 89 साली जेव्हा बर्लिनची भिंत कोसळली ना, तेव्हा अमेरिकेची रिॲक्शन काय होती? हाऊ इट्स पॉसिबल, CIA इजंट अवेअर. म्हणजे CIA ला माहिती नाही म्हणजे होणारच नाही. तसं त्या पातळीवरती झालं. म्हणजे सरकार पडतंय, श्रीलंकेतला आपल्याला सुगावा लागला नाही. आणि आपले जे असे गुप्तहेर तज्ज्ञ आणि जगात काही घडवू शकतात, कॅनडामध्ये जाऊन याला मारू टाकतात किंवा असे जे काही आहेत, त्यातले कोणाला याचा अंदाज आला नाही. आणि ही मोठी डोकेदुखी आहे आपल्यासाठी. कारण 2 कारणं त्याची. एक तर त्याच्यामध्ये चीनचा हात, मग यांना उलथून पाडण्यामध्ये चीनचा, कारण त्याच्या आधीच 1 महिनाभर या चीनला जाऊन आलेल्या होत्या आणि तो दौरा त्याने अर्धवट सोडला होता. चीनचा निषेध करून अर्धवट सोडला होता. आणि त्याचवेळी भारतावरती विश्वास व्यक्त करत चांगल्या संबंधांची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यामुळे भारतासाठी एक तर डोकेदुखी आहे. इस्लामी अंगाने ही जास्त डोकेदुखी आहे. कारण या बाईंनी काही नाही म्हटलं तरी तो जो एक जिहादी एक घटक आहे, त्यांना नियंत्रणामध्ये ठेवलेलं होतं. तो आता डोकंवर काढू शकेल. आणि तिसरा घटक, मला आपले सगळेच देशारी शेजारच्या देशांमध्ये जर अशी तणातणी व्हायला लागली तर आपल्या स्थैर्याशी संबंध त्याचा आहेच ना, हा नाकारणार. पण बांगलादेशच्या बाबतीत बोलत असताना देशाबरोबर संबंध चांगले ठेवण्याऐवजी आपण व्यक्तिकेंद्रीय परराष्ट्र धोरण जास्त राबवलं. अगदी खरा महत्वाचा मुद्दा आहे हाच महत्वाचा मुद्दा आहे. व्यवस्थेशी संबंध नव्हते आपले. आणि इथे मला हे तिसऱ्या जगातलं जे एक खूळ आहे ना, की माणूस महत्वाचा, सगळं व्यक्तिकेंद्रित करणं, मी करणार, मी नेणार, मी अमुक करणार, व्यवस्था काही करणार नाही, ते 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 जे साधर्म्य आहे ना, ते इथे दिसतं. पण तुम्ही देशाला म्हणून काही गुंतवणूक करताय. इतिहासाचं चक्र परत फिरलं. अमेरिकेने त्या काळात ईस्ट पाकिस्तानच्या सैन्याला आणि सरकारला मदत केली होती, डिस्पाईट त्यांच्याकडनं जिनोसाइड आणि त्रास होत होते. यावेळी आपण अगदी त्या स्केलला नाही, पण आपण अमेरिकेच्या भूमिकेवर शूज मध्ये पाय होते आपले आणि तिकडे तो पक्ष जात होतो. आणि अफगाणिस्तानमध्ये काय केलं आपण? अफगाणिस्तानमध्ये व्यक्तीमध्ये गुंतवणूक केली. हा माणूस अनंत काळपर्यंत नेतृत्व करत राहील आणि त्याच्या कुठची काळी गेलेली कळलं पण नाही आपल्याला. हेच बांगलादेशामध्ये होतं, हेच श्रीलंकेमध्ये होतं, हेच भूतान मध्ये होतंय आणि हेच नेपाळमध्ये सुद्धा होतंय. हे भीतीदायक. आणि हे सगळे आसपासचे देश जर त्यांच्या घरामध्ये जर कागाळ्या आणि अस्वस्थता निर्माण झाली तर ती भारतीय भूमीवरती सांडणारच ना. एक अभिमानानं आपण सांगत होतो आणि राईटफुली अभिमानानं सांगत होतो की बघा, जिनाने द्विराष्ट्रवाद आणला, काही काळातच त्याचे 2 तुकडे पडले कारण भाषावाद श्रेष्ठ ठरला. पण हे करत असताना आपण हे अंडर एस्टिमेट करत होतो की तिकडची सुद्धा धर्माची एक अंडरकरंट चालू होता. त्या धर्माच्या वरचं वेस्टर्न भाषेचं होतं, ते त्यांना वेगळं होतं की आमची भाषा आणि आमचा इस्लाम किंवा आमचा देशाची बहुसंख्याकांचा धर्म. म्हणजे आत्ताचा बांगलादेशातलं जे काही घडलेलं आहे, आधीची द्विराष्ट्रवादाला चपराक होती, आता जे घडलेलं आहे ते आपलं जे लॉजिक आहे की ही द्विराष्ट्रवादाला चपराक होती, नवा बांगलादेश घडणं, त्याला आता ही चपराक आहे. आपण चुकीचे ठरलो ज्यांनी हा विचार केला की चपराक ठरली होती. नाही, या नजरेतनं बघणंच ते चुकीचं मला अशा अर्थाने वाटतं की पाकिस्तान हा इस्लामी असला तरी तो नुसता इस्लामी नाही, पंजाबी इस्लामी आहे, सिंध इस्लामी आहे. आणि त्याच्यामध्ये हे बांगला इस्लामी दुर्लक्षित होत होते. त्याच्यातनं ती भावना निर्माण झाली. त्याच्यातलं तू म्हणतोस त्यातला घरी घेऊन जायचा मुद्दा काय, तर धर्माधिष्ठित राज्यसत्ता अस्थिरच असते किंवा ती स्थिर असू शकत नाही. तसं जर असतं तर ख्रिश्चन धर्मियांचे एवढे देश आहेत ना, ते किती एकमेकात मांडतायत. त्याच्यामुळे ती जी मांडणी आहे ना की धर्माधिष्ठित आहे, मग पाकिस्तानला कसं तोडलं वगैरे, तर ते स्थानिक प्रेरणेतनं तोडलं गेलं. म्हणजे त्याने धर्माच्या मुद्द्यावर बांगलादेशला काही फारकत घ्यायची होती असं नव्हतंच ना कधी, तेव्हा सुद्धा नव्हतंच ना ते. आपण म्हणजे इंदिरा गांधींनी ती कधी मांडणी केली नाही. हा मुद्दा नंतर खूप मोठा सेलिब्रेशनचा झाला की धर्माच्या असून सुद्धा ते द्विराष्ट्र वगैरे वगैरे. पण मला असं वाटतं की स्थानिक प्रेरणा हा घटक जास्त निर्णायक ठरला. माझा सहकारी एकेकाचा सहकारी, त्याचा आजोळ बांगलादेशमध्ये अजूनही, आणि तो तिकडचं वर्णन ते त्याच्यात त्यांनी अलीकडेच खूप सुंदर लेख लिहिला होता त्याविषयीचा. तर ते जे आहे ना ते आपण समजूच शकत नाही. रवींद्रनाथांच्या जन्मतिथीला सुट्टी दिली जाते. त्या देशाचा सर्वात मोठा उत्सव हा रवींद्र उत्सव आहे की जे हिंदू होते रवींद्रनाथ टागोर. त्याच्यामुळे
या धर्माच्या आणि याच्या नजरेतनं आणि त्या चष्म्यातनं बघणं मला असं वाटतं त्याच्या मर्यादा या सगळ्यातनं दिसून येतात. पण मग पुन्हा त्या प्रश्नाला मी स्पर्श यासाठी करतोय, असं जर का असेल की धर्माच्या चष्म्यातून बघायचं नाही, तर त्या ज्या प्रेरणा आता काम करताना दिसत आहेत, म्हणजे स्टालिनचे पुतळे पाडताना आपण पाहिले, लेनिनचे पाडताना मी व्हिडिओ पाहिले, तुम्ही कदाचित त्या काळात अधिक त्या काळाला रेलेव्हंट होता, मी नंतर पाहिले, सद्दामचे पाहिले, आणखी काही अनेकांचे बघितले असतील, पण बंगबंधूंचे ऑल द वे म्हणजे तुमचा ज्याच्यामुळे सगळं झालं त्याचा फोडताय. ज्या शरणागती करारानंतर तुमचा देश अस्तित्वात आला, ज्यासाठी भारतीयांनी रक्त सांडलं, तो काय आमचा विजय नव्हता, तो तुमचा विजय होता, ज्याला आम्ही फेलिसिट केलं, त्याचं स्मारक फोडलं जात आहे. याच्याकडे कसं बघायचं? या प्रेरणा कोणत्या आहेत मग? ह्याचाच ना म्हणजे मग पुन्हा एकदा मार्क्सकडे जावं लागेल, पुन्हा एकदा त्या फ्रॉइडियन मांडणीकडे जावं लागेल की तुम्ही ही सगळी संस्कृती, धर्म, संस्कार हे सगळं तुम्ही एकमेकांना जोडू शकता या सगळ्या बिंदूंवरती केव्हा, जेव्हा तुमचं पोट भरलेलं आहे तेव्हा. म्हणजे जर आर्थिक मुद्द्यांना जर तुम्ही अस्पर्शच राहणार असाल, त्याचं आव्हानच मान्य करणार नसाल, तर आर्थिक मुद्दे हे तुमच्या संस्कृतीला बाजूला टाकून पुढे जातात. बरं, आता ह्या पोरांचा उद्रेक काय, नोकऱ्या नाही आहेत. तुम्ही ज्या 72च्या युद्धातल्या लोकांना ते आरक्षण दिलेलं आहे, तर त्यांच्या कुटुंबांची, नातवंडांची, पतवंडांची तिथपर्यंत ती साखळी होत गेलेली आणि म्हणजे जेवढ्या नोकरीचा आकार आहे त्याच्या कित्येक पण मुजीब आपल्याकडे संपूर्ण क्रांती आंदोलन झालं, कोणी महात्मा गांधींच्या पुतळ्याला हात लावला नाही. बरोबर. काँग्रेसवर राग होता, आघाडीचंच नाव अँटी काँग्रेस होतं. हो, इथे मुजीबुर रहमान राजकीय होती, आर्थिक नव्हती. अच्छा, मग त्याच्यातली जी आर्थिक धग जी असायला म्हणजे आर्थिक धग हे कारण नव्हतं. इंदिरा गांधींचा जो काही अतिरेकी त्यांच्या एककली कारभार होता, हा, त्याच्यातला तो राग होता. बांगलादेशातला राग हा मूळचा आर्थिक आहे. आणि म्हणून मग ते कशा कशातनं दिसतं तर पंतप्रधानांच्या घरी जाऊन ते बिर्याणीवर ताव मारणं आणि वगैरे ह्याच्यातनं ते दिसत आहेत ना, ही गोष्ट, अरे आम्हाला जगण्याचे हक्क नाही आहेत आणि तुम्ही अशी मजा मारताय, ते आर्थिक आहे ते. म्हणून त्यातला संदेश काय आहे की तुम्ही बाकी काहीही करा, पण तरुणांच्या हाताना आणि डोक्याला काम राहील अशी व्यवस्था ज्या क्षणाला तुमच्या देशात बंद होईल ना, कुठल्याही देशामध्ये, कुठल्याही प्रदेशात, त्या क्षणी हे सगळे उद्रेकांना सुरुवात होते. मोहम्मद युनूस आता पंतप्रधान झालेले, हे कसं पाहते? इंटरिम गव्हर्नमेंट आहे, पण तरी सुद्धा मला व्यक्तिशः असं वाटतं, मी ते माझ्यापुरतं मत व्यक्त केलं, त्यांचं काम नाही आहे. इट्स नॉट इकॉनॉमिक्स, इट्स अबाउट पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स अँड मॅनेजिंग पॉलिटिक्स थ्रू इकॉनॉमिक्स अँड मॅनेजिंग इकॉनॉमिक्स थ्रू पॉलिटिक्स. पॉलिटिकल इकॉनॉमी असते ना, आता ते त्यांना जाणवतं ना. आजच बातमी आहे, टेलिग्राफ वगैरे सगळ्यांनी छापली की ते याबरोबर उत्साहाने मुलांनीही शपथ घेतली मंत्रिपदाची. पण गव्हर्नन्स इज कम्प्लिटली डिफरंट इश्यू. तुम्हाला लोकांच्या भावनांना हाताळावं लागतं. अर्थशास्त्र हे तसं तुम्ही नुसते अर्थशास्त्री असून चालत नाही. तुमचा गव्हर्नन्सचा अनुभव काय, ग्रामीण बँक, एवढीशी बँक, आणि मग देश चालवायला जायचं, हे 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 भाबडेपण आहे. खालिदा जियाच्या मर्जीतला कोणीतरी बसण्यापेक्षा युनूस येत असतील, जे तुलनेनं उघडपणे अजूनही सेक्युलर असाच चेहरा आहे त्यांचा. अजून तरी आहे, पण ते 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 देश चालवत आहेत का हे अजून स्पष्ट व्हायला लागलं. लष्कर आहे त्याच्यामागे, मग त्याच्यामागे चीनचे काही हितसंबंध आहेत का, आणि त्यामुळे आदर्श लोकशाही व्यवस्थेकडे नेणं हाच चांगला मार्ग असू शकतो. त्यासाठी तुम्हाला देशाला मानसिकदृष्ट्या तयार करावं लागेल की नाही, हे सगळे ठीक आहे तात्पुरतं. पण आणि गंमत कशी असते मध्ये, या हंगामीचा ओपन एंडेड टेंडर असतं, ते कधी संपेल, 6 महिने, 3 महिने, 9 महिने, ते तसं कधी हे सांगितलं जात नाही. आणि तिथे धोका होतो. आणि एकदा सत्तेची चटक लागली ना की ती फार भीतीदायक गोष्ट. जनरली असे काही उदाहरणं बघायला मिळालेली की देशात असं इरप्ट होतं सगळं, ती वाफ एकदाची निघून जाते, सत्ताधारी निघून गेलेला असतो एक्झाईलमध्ये, किंवा जसे आपल्याकडे आता आलेले आहेत त्या शेख हसीना, पण काही काळाने तिकडे पुन्हा तीच अनागोंदी माजते आणि ज्यांना अक्षरशः वाईट अवस्थेत जावं लागलेला असतो तो विजय वीरासारखा परत येतो. असं वाटतं शेख हसीना परत बांगलादेश? मला तसं वाटत नाही. पण कसं होतं, हे होतं याच्यातलं साधं कारण असं आहे की ज्या कारणासाठी गेलो ते कारणाला तुम्ही स्पर्शच केलेला नाही. म्हणजे आर्थिक विषमता, आर्थिक दरी, आर्थिक आव्हान हे जर मुद्दे असतील तर त्याला स्पर्शच केलेला नाही. त्याच्यामुळे आता आहे हा पहिल्यापेक्षा नालायक निघाला असं ज्या क्षणाला वाटतं, त्यापेक्षा होता तो बरा होता असं म्हणून अरुण शौरी एकदा खूप छान त्यांचं विधान आहे की एखाद्याचा इतका विद्वेष करू नका की पर्याय हा आहे त्याच्यापेक्षा वाईट निघेल. चिदंबरम किंवा खुर्शीद यांच्यासारखे नेते किंवा अनेक जण नंतर म्हणाले की भारतात सुद्धा बांगलादेश सारखं होईल वगैरे.
त्यातली अतिशयोक्ती सोडून द्या, पण खरंच क्युरिओसिटी आहे आपल्या या देशामध्ये. बाजूला इतक्या लष्करशाह्या, इस्लामी शाह्या वगैरे झाल्या, बाजूला म्हणजे अगदी आपण गल्फ सुद्धा बाजू अशा अर्थानंच म्हणू तिकडे वगैरे. पण या देशात कधी असा काही प्रयोग झाला नाही, लष्करशाही म्हणा, धर्मशाही म्हणा, असं करण्याचा प्रयत्न, किंवा असं बांगलादेश म्हणतात पण असं होत नाही. काय वाटतं तुम्हाला, असं का होत नसेल? नाही, हे यांचं विदर्भ एक तर पहिली गोष्ट चुकीचं होतं, मग मूर्खपणाचं होतं. तिथे तसं झालं लगेच. याचा बांगलादेशचा जीव केवढा, भारताचा आकार केवढा, आणि दिल्लीतल्या मुद्द्याचा स्पर्श कन्याकुमारीतल्या विद्यार्थ्याच्या मनाला होण्यासाठी जो काही मुद्दा एवढा व्यापक असावा लागतो, तसा तो आहे का? तसा तो कोणाची ताकद आहे का? आणि तसा मुळात मुद्दा नाही आहे. त्यामुळे हे अत्यंत मूर्खपणाचं विधान होतं. त्याचे राजकीय फायद्यासाठी त्यांनी ते केलं होतं, आणि तसं होण्याची सुतराम शक्यता नाही. याचं कारण आपल्या आर्थिक आव्हानांचा जो काही आवाका आहे तो पूर्णपणे पेलला जात नसला तरी तो काही प्रमाणात तरी निश्चितपणे पेलला जातोय ना. आता नोकऱ्या जेवढ्या असायला हव्या तेवढ्या नाही आहेत, हे मान्य आहे. पण तरी ज्याला गिग इकॉनॉमी नावानं जे काही वर्णन केलं जातं त्याच्यामध्ये नोकऱ्या निघतात. पोरांना ते काय फास्ट फूड जॉईंट्सवरती डिलिव्हरी, हाताला उत्पन्न काहीतरी मिळतंय. त्याच्यामुळे असं होईल असं मला अजिबात वाटत नाही. आणि या देशाचा तो पिंड नाही आहे, पहिली बाब ही. आणि दुसरी की अख्ख्या आता साधं शेतकरी आंदोलन घे ना. आता ते जे शेतकरी तिथे तळमळीनं आंदोलन करत होते, त्याचा आंदोलन म्हणून समर्थनाचा भाग शेतकऱ्यांकडे होता, पण ते मुद्दे इथल्या शेतकऱ्यांना मुद्दे वाटतच नव्हते ना. त्यामुळे अख्ख्या देशाला स्पर्श करू शकेल असा विषय नाहीये दुर्दैवाने आपल्याकडे. आणि तो एका अर्थाने भाग्य म्हणायला हवं की असा नाहीये. तो धर्म असेल, देव असेल किंवा भाषा असेल. आणीबाणीच्या नंतरच्या निवडणुकीत काँग्रेस विरोधी पक्षांना यश मिळालं, ते उत्तरेचं मिळालं, दक्षिणेत नाही मिळालं. तुम्ही अनेकदा संदर्भ म्हणून दिलेले ते यू राईट ऑन दॅट. फाळणीचं बघ ना, फाळणीवरती उत्तम वाङ्मय आहे, पण एक तरी दाक्षिणात त्यांनी लिहिलंय का फाळणीवरती? त्या वेदनात चौरी चौराला काय झालं, पंजाबमध्ये काय झालं होतं, एक्झॅक्टली एकाने लिहिलं नाहीये. कारण केवढं आहे म्हणजे आमचे अंतुबरोबर म्हणतात ना, तुमच्या गांधीचा आम्हाला काय कळतो, आमच्याकडे सगळेच पंचावाद. तर मी अमेरिका मुद्दामून शेवटी ठेवला होता या सगळ्या देशांच्या नंतर, कारण या सगळ्या जागतिक पटलाच्या बेसिसवरती आपण आता अमेरिकेकडे येऊया. ट्रम्प आले तर भारताच्या दृष्टीने रिअल पॉलिटिक्सच्या हिशोबाने ते फायद्याचा आहे माणूस, तो कसा का असेल ना. कमला हॅरिस आल्या तर ते थोडं कारण त्या प्रो लेफ्ट लिबरल वगैरे कंपूतले आहेत असं मानलं जातं. ह्याच्या जोडीला वरती ट्रेडू बसलेले आहेत, ज्यांचं आमचं जे काही फार अतिशय जिव्हाळ्याचे प्रेम आहे ते. तर जरा आपण त्या भागाकडे जाऊया, अमेरिका, भारत आणि जग. त्या पहिला जो भ्रम आहे ना, म्हणजे मी काय म्हणतात त्याला, अरवी बेट लावणं वगैरे, पैज लावणं वगैरे असं कधी मूर्खपणा करत नाही, पण या विषयावर मला करायला आवडेल की दुसऱ्या वेळेला ट्रम्प आले ना तर त्राही भगवान करून सोडतील आपल्याला. H-1B विजापासून सगळ्या गोष्टी बदलतील, कारण त्यांचं मायग्रेशन हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे पु ल देशपांडेंचं फार सुंदर वाक्य आहे लॉस एंजेलिसच्या शहराविषयी, प्रथमदर्शनी प्रेमाला द्वितीय दर्शन हा उतारा असतो. तर ट्रम्प यांच्या प्रथमदर्शनी प्रेमाला द्वितीय दर्शन हा इतका दाणकन उतारा असेल ना की आपल्याला कोणी परवडेल अशी अवस्था येईल आपल्यावरती. कारण त्यांची आत्ताची जी आर्थिक मांडणी आहे ना ती व्हाईट सुप्रिमिस्ट या लेवलची आहे, व्हाईट सुप्रिमिस्ट या लेवलची आहे. त्यामुळे ते येऊ नये, म्हणजे भले ते कोणाचे मित्र असतील वगैरे, अगली बार आपण काही घोषणा दिल्या असतील, पण ते येता कामा नयेत. आणि म्हणजे त्या देशाकडे ना, म्हणजे मी खूप प्रेमाने प्रत्येक राज्याकडे अगदी बघत असतो. तिथले रोजचे ट्रेंड अगदी ट्रॅक करत असतो, त्याची काही चांगले ॲप्स आहेत ते मी रोजच्या रोज बघत असतो. माझी खात्री आहे, म्हणजे मी या विषयावरती काय म्हणतात त्याला, पुट युअर नेक ऑन द ब्लॉक म्हणतात ना, तशा पद्धतीनं ट्रम्प हारतात. कारण ज्या क्षणाला कमला हॅरिसना यांनी पुढे केलं ना, आता तिथल्या राजकारणात तसं म्हणायची पद्धत आहे की नाही माहिती नाही, पण मास्टर स्ट्रोक. पण त्यामुळे त्या बाईचं येणं हे अत्यंत गरजेचं आहे पश्चिम आशियाच्या स्थैर्यासाठी, अमेरिकेच्या स्थैर्यासाठी, आणि एकंदर जगातल्या सहिष्णुतेचा जो काही ऱ्हास होत चालला आहे ना त्याला कोणीतरी थांबवायला हवं ना. आणि ती थांबवण्याची ताकद फक्त अमेरिकेकडेच आहे. आणि म्हणजे $21 ट्रिलियन असलेली इकॉनॉमी, $65,000 दरडोई उत्पन्न असलेला देश, तोच त्यालाच हे परवडू शकतं. म्हणजे तुझ्या माझ्या घरातलेच मुलांना
तबल्यामध्ये तुम्ही करिअर करा असं म्हणू शकतो. ज्याच्या घरात जगण्यातील संघर्ष आहेत तो पायावर उभा राहायला बघेल ना. त्यामुळे अमेरिकेने हॅरिसनला निवडून देणं गरजेचं आहे. आणि जे काही बदल दिसत आहेत ना त्याच्यातनं मला असं ठामपणे वाटतं की या बाई येतील म्हणून. आपण आता भारताकडे वळूया. त्याचा सगळ्यात पहिला मुद्दा ज्याच्यापासून सुरू करायचा तो म्हणजे 2024च्या लोकसभा निवडणुका आणि जे काही निकाल समोर आले ते की आता एनडीए गव्हर्नमेंट आहे तरी सुद्धा भाजपचा ॲग्रेशन कमी झालेलं नाही. हे आताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताच्या भाषणात त्यांनी 2 गोष्टी सांगितल्या. एक तर सेक्युलर सिव्हिल कोड आणि बाकीचे मुद्दे सुद्धा त्यांनी मांडलेले आहेत. मग लॅटरल एंट्री पण आली, ते मागे घ्यावं लागलं. ब्रॉडकास्टिंग बिल मागे घ्यावं लागलं. 4 गट. भाजप आपण आता आघाडीमध्ये आहोत या मूडमध्ये आता आलाय का त्यांना अजून ते अग्रेशन चालू ठेवायचं आणि पोस्ट 2024 काय कसं बघताय राजकारण सभा त्यांना अग्रेशनचा त्यांना ते आक्रमकता चालूच ठेवावं लागेल. ज्या क्षणाला भाजपची आक्रमकता संपेल सिंहाच्या आयाळीसारखं आहे. तुम्हाला तो वक्फचा कायदा आणण्याचा प्रयत्न झाला कुठे चर्चेतही नव्हता. आता त्याची जाणीव होईल की हे जे म्हणजे आव असणं वेगळं आणि वास्तव असणं वेगळं. आव त्यांचा आक्रमकच आहे. चे कुठे काय घडलं, आम्हीच आहोत ना पंतप्रधान. चे कुठे काय घडलं, याच आहेत ना अर्थमंत्री. चे कुठे काय घडलं, ते देतात ना आम्हाला पाठिंबा. पण त्याच्यातलं जे रिअल पॉलिटिक ज्याला म्हणतात ना ते हळूहळू असं उलगडत जाईल. त्यातला पहिला मुद्दा हा. दुसरा मुद्दा हा की भाजपला संख्या कमी मिळणं याच्यावरती आपल्याकडे लगेच इकडच्या पुरोगामी मंडळीने लोकशाहीचा विजय वगैरे साजरा केलेला आहे, सुरू केलेला आहे. तोही भावडेपणा आहे. एका निवडणुकीतनं लोकशाहीचा विजय झाला, पराजय झाला हे म्हणता येणं अगदी चुकीचं आहे. कारण भाजपच्या मतांमध्ये तितका लक्षणीय फरक पडायला हवा, तो पडलेला नाही. त्याच्यामुळे त्यांनी जी धर्मवादाला उत्तेजन देण्याची जी भावना होती ती अजूनही प्रबळ आहे. भाजपने जी काही राज्यस्तरीय नेतृत्वाकडे दुर्लक्ष करण्याचा जो एक मूर्खपणा केला त्याचा फटका त्यांना बसलेला आहे. जे काही निवडणुकीत झालं त्याचा अर्थ भारतीय जनतेची लोकशाहीवरची निष्ठा मूर्खपणा आहे. हे अजिबात तसं नाही आहे. यांना आता थोडंसं आवरायला मला तुम्ही आता सांगत असताना आठवते ते असं तुम्ही मुंबईतल्या एका कार्यक्रमाला गेला होता ज्याच्यावर तुम्ही लेख लिहिला आणि तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी आल्या होत्या आणि तुम्ही लिहिलं की तिकडचे काही अतिउत्साही लोक चावटपणे प्रश्न विचारत होते की तुम्ही पंतप्रधान झाला तर न्यूरेम ट्रायल घेणार का भारतामध्ये. हो, तुझ्या माझ्या व्यवसायातलेच ते लोक होते असा प्रश्न विचारणारे. आणि त्यातली एक उत्साही अभिनेत्री होती. तिथे त्या PMLA कायद्याविषयी तिला माईक दिला बोलायला. आणि या वर्गातल्या लोकांना असं खूप आपल्याला माहिती असतं अशा पद्धतीनं ते बोलत असतात. कारण सगळ्या नैतिकतेचा गंड यांच्याकडेच असतो ना सगळा. आणि ती इतकी त्या PMLAने वाट लावली आहे, कसा नालायक कायदा आहे आणि तो हुकुमशाहीच फक्त तो देशात राबवू शकतो. माझ्या बाजूला बसलेली होती ती अभिनेत्री. आता नुकतीच ती मातृत्वाची तिने रजा घेतलेली आहे, त्यामुळे फार कमी बोलते सुदैवाने. तर तिने असं तिला विचारलं की बाई का तुला माहिती आहे का कोणी PMLA आणला त्या. म्हणाली 14 साली या सरकारच्यामुळे. म्हटलं ज्यांनी आणलं ना त्यांचं नाव P. चिदंबरम असं आहे. आता हे जे भाबडेपण आहे ना की ते चांगले हे वाईट ते चांगले असं नसतं. मग इतक्या सोपेपणाने राजकारणाकडे बघायचं नसतं. त्याच्यामुळे भाजपला आवरणं आवश्यक होतं. आणि ते जर भाजपने ज्या काही चुका केल्या त्या केल्या नसत्या तर आवरता आलं असतं का, हा यातला महत्त्वाचा मुद्दा. आणि सगळ्यात मोठी चुकी योगी आदित्यनाथनं जर महत्त्व दिलं असतं तर UPमध्ये जो फटका बसला तो बसला असता का, नसता बसला. योगेंद्र यादवांनी आता परवाच्या लोकसत्तात एक लेख लिहिला आणि फार महत्त्वाचं विधान त्यांनी केलं आणि तेच तुम्ही हेडिंग पण केलं आहे की धर्म, संस्कृती आणि राष्ट्रवाद हे मुद्दे सेक्युलरिस्टनी पुरोगामीने आता आपलेसे केले पाहिजे, ज्याला ऑलमोस्ट राईट विंग मानलं होतं. 2014ला मला आठवतं प्रकाश बाळ एका चर्चेमध्ये TVच्या म्हणाले होते. त्यांनी तेव्हा विधान केलं होतं की गेल्या 10 वर्षात भारतात जणू हिंदू असं असणंच काहीतरी पाप आहे असं वातावरण झालं. प्रकाश बाळ म्हणतात, एक सोशलिस्ट माणूस. आज इतक्या 10 वर्षानंतर योगेंद्र यादव अशाच भूमीवर म्हणतात की धर्म, संस्कृती, राष्ट्रवाद आपलासा केला पाहिजे. मग याचा रोडमॅप काय आणि मग तो स्वीकारायचा कसं? कारण त्याच्यातून त्या एकदा कक्षेत शिरलं की राईट विंगची दारं किलकिली होतात. मग याच्या पेचातून नाही हा पेच खरं पेच म्हटलं तर नाहीये. कारण काँग्रेस काय आघाडीच होती ना. संघाचे संस्थापक काँग्रेसवाले होते. मदन मोहन मालवीय काँग्रेसमध्ये होते. काँग्रेस हा महाकुंभमेळा राजकारणात महाकुंभमेळा किंवा NDA बिंडीए काय इतके विसंवाद. कुमार मंगलमचे वडील PR कुमार मंगलमचे वडील कडवे लेफ्ट
ते काँग्रेसमध्ये होते. मग एकाच वेळेला डाव्याना उजव्याना सांभाळण्याची ती कला होती. आणि हेच त्या पक्षाच्या रसायनाचं एक वैशिष्ट्य आहे की तुम्हाला सगळ्यांच्या भावभावनांना सांभाळायला हवं. आणि काँग्रेस कुठे चुकत गेली, माझं ठाम विधान आहे, म्हणजे मी कधी जाहीर केलेलं नाही आहे, ते तुझ्या निमित्तानं करतो, ते असं की काँग्रेसला ना पुरोगाम्याने गाळ्यात घातलं. म्हणजे काय केलं की म्हणजे आता कसं झालं आहे की आता भाजपची सरशी किंवा चलती आहे ना, तर सगळ्यांना आपली वाडवडील संघात कसे गेले होते याची आठवणी यायला लागल्यात. आणि मग ते सांगतात आजोबा संघात होते ना, शाखेत जायचे वगैरे वगैरे, आणि मग त्यांचं दुकानं सुरू राहतात. तसं काँग्रेसच्या कालखंडामध्ये एक मोठा वर्ग असा पुरोगामी कळपात शिरला आणि तो सत्तेसाठीच शिरलेला होता. त्यांना योग्य प्रश्न विचारण्याचं काम माध्यमांनी केलं नाही. म्हणजे अगदी उदाहरणात जायचं, अगदी व्यक्ती महत्त्वाची नाही आहे, पण उदाहरणं द्यायला सोपं पडतं म्हणून की कालपर्यंत शिवसेनेत असलेले छगन भुजबळ इकडे आल्यानंतर एकदम निधर्मीवादी कसे झाले, हे पत्रकारांनी विचारायला हवं होतं. ते केलं नाही, कारण त्या विचारांचा एक खोटा मुखवटा हे सगळे घेऊन बसलेले होते. आणि तुम्ही म्हणजे मला एका मोठ्या लेखकाने, अगदी राष्ट्रीय स्तरावरच्या लेखकांनी सांगितलेला हा किस्सा आहे आणि मला त्याचा इतका जवळचा वाटला, अरे अगदी असंच घडलेलं आहे. मग ते म्हणाले की मी अलीकडेच हरिद्वार ऋषिकेशला जाऊन आला. तर ऋषिकेश माझीही आवडती जागा, खूप खूप सुंदर वाटतं. म्हणजे का वाटतं काय नाही वाटतं याला काही अर्थ नाही, पण ते वाटतं. आणि तो जो पाण्याचा तो स्पर्श आहे ना, तो अशी सगळ्या रंध्रारंध्रातने जिवंतपणा असं जागवतो. तर ते म्हणाले मी मुंबईला आलो येताना, तर लेखकांच्या कळपात आम्ही सगळे बसलो होतो आणि मी सहज म्हणालो की ऋषिकेशची ट्रिप खूप छान झाली आणि इतकं सुंदर वाटलं मला. तर एक पुरोगामी लेखिका आहेत, त्यांची मुलगी पण अभिनेत्री आहे. तर त्या एकदम म्हणाल्या, म्हणजे तू एकदम संघवाला खरा बाहेर झाला की तुझ्या तर संघ बाहेर आला म्हणाला संघवाला तुझ्यातला. अच्छा. तर हे ना, हे दांभिक आहे. आणि या दांभिकतेला पुरोगामी म्हणवणाऱ्यांनी प्रचंड उत्तेजन दिलं. त्यांनी योग्य प्रश्न योग्य वेळी विचारले नाहीत आणि त्याचा परिणाम असा झाला की लंबक जो आहे ना समाजमनाचा, यांचं काही होणारच नाही आहे. आपल्याला असाच कोणीतरी हवा. मग तो त्या दिशेमध्ये गेला. आणि यासाठी सगळ्यात मोठं पाप हे आपण मान्य करायला हवं, हे तुझ्या माझ्या व्यवसायाचं आहे. आपण अत्यंत खोटेपणाने व्यवसाय केलेला आहे. आपली व्यावसायिकता ही विचाराशी बांधलेली आहे. आपली व्यावसायिकता ही आपला वाचक किंवा प्रेक्षक याच्याशी बांधली गेलेली नाही आहे. मग माझ्या विचाराचा जर नेता असेल, त्याने कितीही माती केली तरी मी त्याचं कौतुकच करणार. पण माझ्या विचाराचा नसेल तर त्यांनी काहीही केलं तर त्याचंही मी टीकाच करणार. हा म्हणजे अमेरिकेत जे घडलं, जे वॉल स्ट्रीटच्या विरोधात जो राग व्यक्त झाला, त्याचं कारण आणि आपल्याकडचा हा सत्ता बदल आणि अचानक हा उजवीकडे लंबक जाणं याचा थेट संबंध आहे. आणि माध्यमांना ही जबाबदारी टाळता येणारच नाही. पण मग मला पार्श्वभूमी प्रिटेक्स्ट सगळा कळला. पण मग आता जर का योगेंद्र यादव जसं म्हणतात, फार महत्त्वाचं विधान आहे की धर्म, राष्ट्रवाद आणि संस्कृती स्वीकारायला हवी. मग त्याला पुन्हा तुम्ही जसं म्हणाला आपण सगळेच आलो त्यामध्ये, मग ह्याला पुन्हा सॉफ्ट हिंदुत्व म्हटलं तर पुन्हा तिथे खरी गोम आहे. कारण सॉफ्ट हिंदुत्व म्हणजे श्रीरामचंद्रांचं खूप सुंदर वाक्य आहे. त्यांना एक लता मंगेशकरांचे जेव्हा मतभेद झाले किंवा काय वगैरे वगैरे, तेव्हा त्यांच्याकडे एक चित्रपट दिग्दर्शक आला, म्हणाला ही फार छान गाते, प्रतिलता आहे. ते म्हणाले खरी लता असताना प्रतिलता कशाला घेऊ मी, तर खरे हिंदुत्ववादी असताना हे सॉफ्ट हिंदुत्ववादी कशाला घेतील. त्यामुळे वादाच्या अर्थाने हिंदुत्वाचं तुम्ही कसं करणार आहात, तसं मला असं वाटतं की ते केवळ निवडणुकीच्या हिशोबाने केल्यासारखं होईल. तुमचं राजकीय विचारधारामधली जी प्रामाणिकता आहे ती त्याच्यात दिसायला हवी. पंडित नेहरूंना नाही कधी लपवाविषयी वाटली. इंदिरा गांधी रुद्राक्षांचे माळ घालायचे आणि याचं अतिशय सुंदर वर्णन आपल्या पुपुल जयकर यांच्या पुस्तकामध्ये की गंगा किनारे इंदिरा गांधींना जी शांतता मिळायची ती कधीच आयुष्यात कशी मिळाली नाही. अतिशय सुंदर त्यांनी ती मांडणी केलेली. आता याचा अर्थ इंदिरा गांधी हिंदुत्ववादी नव्हत्या ना. तर ही जी प्रतिकात्मकता आपण सुरुवात केली ना, त्या प्रतिकात्मकतेने राजकारणाचा खूप घात केला. म्हणजे मुसलमानांचं याच्यामुळे भलं झालं म्हणावं ना, तसंही झालेलं नाही ना. म्हणजे ठीक आहे, तुम्ही मुसलमानांचा अनुनय करताय, राजकीय मतं मिळतात, मान्य आहे, तुम्हाला ते बिचारे जातील कुठे, पण त्यांचं भलं करताय का, तसंही नाही आहे. आणि आता तोच धोका पुन्हा एकदा थोडंसं जाहीर विधान केल्यासारखं होईल. हा हिंदू उच्चवर्णीयांना
हिंदू उच्चवर्णीय हे भाजपचे, काँग्रेसचे जसे मुसलमान होते ना, तसे भाजपचे ठेवणीतले मतदार होते. कारण जर तुम्ही प्रामाणिक तुमच्या लोकशाही निष्ठांविषयी नसाल ना, तर मुसलमानांना काँग्रेसपासून तुटायला 60 वर्ष जावी लागली. ती गती हिंदूंची तितकी कदाचित असणार नाही, ते लवकर तुटू शकतील. त्यामुळे धार्मिकतेचा किती तुम्ही वापर करायचा, राष्ट्रीयत्व म्हणजे काय, तुमच्या सगळी पापं झाकण्यासाठी राष्ट्रवाद किती लादायचा, आणि संस्कृती म्हणजे फक्त केवळ पण संस्कृतीचं उदात्त रूप कुठलं असू शकतं की जेव्हा बिस्मिल्ला खानना 47 साली विचारलं की तुम्ही अब तो क्या आप जाएंगे पाकिस्तान आपका अपना, तो म्हणाले नाही जाऊंगा. वहा विश्वनाथ जी कहाँ आहे म्हणा, गंगा घाट काय आहे, गंगा घाट काय, अरे मुरलीधर काय आहे, गोपाल काय आहे, आता सगळं म्हणाले. हे ते काही पोझी निदर्भता किंवा सेक्युलरिझम नव्हता ना, हे आतनं आणि माणसाशी जगत आलेली आहेत, तर त्यांना तशा पद्धतीने जगू देण्याकडे जावं लागेल, ते मला पर्याय नाही. ते आय गेस बिस्मिल्ला खान यांनीच ते धर्म राष्ट्रवाद संस्कृती आपली घ्यायची सेक्युलर आणि त्याचं उदाहरण त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि 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 म्हणजे अनेक पंडित आहेत, कंट्यार काळजात घुसली हे म्हटलं तर तुला धार्मिक विद्वेषाचा मुद्दा असू शकतो ना. म्हणजे मला मी एका ठिकाणी कौतुकाने म्हणालो होतो की त्यातले अनेकांनी केलं कट्टर काळजाचा संच, त्याच्यातले चारुदत्त आफळे इज अ नॉन हिंदुत्ववादी, पण तिकडे ते खासाहेब आहेत. मग तेवढंच अपेक्षा. मग हा जर का सगळ्यांनी उपन्यास जर का ठेवला, बाकीच्या वेळी त्यांचं सगळं पूर्ण कडवं हिंदुत्ववादी वगैरे, पण जसं तुम्ही म्हणताय तसं, पण मग होते ना वसंतराव देशपांडे खासाहेब, म्हणजे सगळ्यात पहिला संच त्यांचा होता, वसंतराव खासाहेब पण होते. आणि हे आणि कोणीही त्या ते सगळी स्टोरी आपल्याला माहिती आहे, त्यांची बायको, खासाहेबांची बायको यांच्या गळ्यामध्ये ते आवाज बिघडावा म्हणून सगळं करते, पण कोणी त्या चित्राकडे हिंदू मुसलमान बायको हिंदू गायकाची काहीतरी वाट लावते असं नाही बघितलं. आणि तिथे जेव्हा आपण राजकारणांची प्यादी म्हणून आपण ते बघायला लागलो ना, कोणीतरी पुण्यामध्ये उठतं आणि मुलाण्याकडनं अरे हे काय माणसं आहे काय, हे असं कसं असू शकतं. आणि म्हणजे या पातळीवर जाणार असाल तर आपला अन्य देशांसारखा जो काही वातावरण आहे तशी होऊ शकते. ती भाजपकडे पुन्हा येत असताना मोदी आता 75 गाठतील, आता 74 सुरू होऊन नंतर पुढच्या वर्षी 75 त्यांची, आणि मग ती चर्चा केजरीवालांनी सुरू केली की तुम्ही आता मोदींकडे बघताय पण अल्टिमेटली तिकडे अमित शहा येणार आहे. पण ऑन सिरियस पण अमित शहा येतील किंवा नाही, पण शेवटी काहीतरी एक विचार यांना करावा लागेल. 10 वर्ष झालेली आहेत आणि पहिला सेटबॅक बसलेला की आता मोदी ओमनी पोटंट ओमनी प्रेझेंट असं नाही राहिलेलं. तर मग काय पुढे वाटतंय तुम्हाला नेतृत्व? मला असं वाटतं की भाजपची ती काँग्रेसच्या काळात जो एक क्षण आला होता ना, काँग्रेस फुटीचा, भाजप फुटेल न फुटेल हा वेगळा, कारण संघासारखा एक मोठा चिकट घटक त्यांच्या मागे आहे, पण भाजपसाठी ती कसोटी असेल. आणि ते जर सत्तांतर सहजपणे झालं नाही, आणि आत्ता तरी लक्षणं दिसतात की ते सत्तांतर दूर राहिलं, पण ते नुसता त्या सत्ता संघर्षाचा काल्पनिक संघर्षच एकमेकांना विदग्ध करू लागलेला आहे भाजपमध्ये. भाजपच्या ती कसोटी असेल, आणि त्याहीपेक्षा ती भाजपचा HR हेड असलेल्या संघाची कसोटी असेल की तुम्ही हे सत्तांतर बदलवू शकता. पण आता पुढची दिशा थोडा नेमस्त असा शिवराज सिंग चौहान सारख्या चेहऱ्याच्या दिशेने असेल तो तुमचा नेतृत्व बदलाचा HRचा काम, का मग योगींच्या दिशेने अमित शहाच्या दिशेने असेल? मला असं वाटतं की संघाची एकंदर कार्यशैली बघितली ना तर ते मिक्स अँड मॅच करतील. म्हणजे एकाकडे देशाची सूत्र आणि एकाकडे पक्षाची सूत्र या पातळीवरती राहील. पण त्यांना म्हणजे संघाला मोदींविषयी काही आक्षेप आहे का? अजिबात आक्षेप असायचं कारण नाही, कारण संघातले जे काही अगदी वरिष्ठ मित्र आहेत त्यांच्याशी बोलत असताना नेहमी हे जाणवतं. काय त्यांनी वाईट केलं? आर्टिकल 370 तर काढलंच, ते तर भारताच्या जन्मापासून तुमचा मुद्दा होता. समान नागरी कायदा ही आणतील, राम मंदिर उभं केलं, तिहेरी तिलाक बंद केलं, तलाक. मग आक्षेप काय? आक्षेप यांना एकाच मुद्द्यावरती यायला लागलेला आहे की तो संघामध्ये ध्वजपूजन महत्वाचं असतं. ध्वजाच्या जागी माणूस उभा राहायला लागला ना, ते चालणारं नाही. आणि ते आता होतंय का हा प्रश्न संघाला पडलेला आहे. आणि माझ्या दृष्टीनं संघासमोर तर सगळ्यात मोठं आव्हान कुठलं आहे? संघ कार्यकर्त्यांचं किंवा संघ नेत्यांचं भाजपकरण हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. कारण आणि ते किती मोठं आव्हान आहे लक्षात घे, संघाने भाजपच्या महाराष्ट्र शाखेसाठी संघटन सचिव दिलेले नाही आहेत. आणि जो कोणी भाजपमध्ये येतो ना संघामधनं, तो बिचारा त्याग करून फरशीवरती सगळ्यांच्या पद्धतीनं मांडी घालून जेवणं वगैरे
साधेपणाने जगण्यात येऊन मग तो भाजपच्या तालेवार संस्कृतीमध्ये येतो. मग सत्ता असते, राजकीय सत्ता असते, आर्थिक सत्ता असते, पोस्टर्स बिस्टर्स लागायला लागतात आणि मग तो परत द्यायला तयार नसतो, कारण पॉवर करप्ट्स. तर असं मोठ्या प्रमाणावरती भाजपचं आकर्षण संघ कार्यकर्त्यांना वाटणं हा संघासमोरचा आव्हानाचा निश्चित भाग आहे आणि त्यांना ते आवडणारच नाही. त्याच्यामुळे संघटनाही मोठी या पातळीवरनं हा संघर्ष जर बघितला तर मग मोदींच्या नंतर काय याचं गांभीर्य लक्षात येतं. काँग्रेस स्वतःला रिडिस्कवर करते आणि राहुल गांधींना एक पुन्हा सूर सापडलेला आहे. या निमित्तानं जी चूक त्यांनी गेल्या 10 वर्षात केली की कोणतंच पद घेतलं नव्हतं, आता ते विरोधी पक्षनेता आहेत. या पार्श्वभूमीवरती काँग्रेसचा प्रवास आणि इंडिया आघाडीच्या अंतर्गत त्यांची सारखी होणारी कुतरवड, म्हणजे आता देशामध्ये तुम्हाला ऍक्सेप्टन्स आहे, सगळ्यात मोठा विरोधी पक्ष तुम्ही आहात, 100 जागा तुमच्या आहेत, विशाल पाटील मी गृहीतच धरतोय. अशा वेळी यांच्या अस्तित्वाचा संघर्ष बरं, त्यातले काही पक्ष असतात की ज्यांचे पुन्हा बॅकडोर एंट्री आणि कम्युनिकेशन आणि नेत्रपल्लवी चालूच आहे भाजपबरोबर. तर राहुल गांधी, काँग्रेस आणि इंडिया आघाडीला खूपच लांबचं जायचं आहे. पण त्यांच्यासाठी चांगली गोष्ट काय आहे माहिती आहे का, की एक आपलं थोडंसं राजकारणाचं आपलं स्वरूप लक्षात घ्यायला हवं. आपलं राजकारण विरोधी पक्षीय नेत्याचा चेहरा खूप आकर्षक आहे म्हणून त्याला नायकाची संधी द्या असं नाही आहे. आता हे बास या अर्थाने मतदान केलं जातं की हे नकोत म्हणून बाय व्हर्च्यू ऑफ जे काय म्हणजे फर्स्ट पास द पोस्ट किंवा जे काय पद्धत असते त्याच्यातनं विरोधी पक्षाला संधी मिळते. पण विरोधी पक्षासाठी म्हणून मतदान कधी केलं जात नाही. हे साधारण राजकारणातलं आपल्या लोकशाहीचं एक स्वरूप असं आहे. त्यामुळे हे जसजसे जितके लांबत जातील, 3 महिन्यात 4दा माघार घ्यावी लागलेली आहे, तितकी नैसर्गिक संधी काँग्रेसला मिळेल. आणि काँग्रेसच्या जनुकांमध्ये ना एक संतुलनाचा एक घटक आहे. किस्सा म्हणून फक्त सांगतो, म्हणजे कर्नाटकाच्या निवडणुकीनंतर, विधानसभा निवडणुकीनंतर निरीक्षक म्हणून महाराष्ट्रातनं विलासराव देशमुखांना काँग्रेसने पाठवलं. आता त्यावेळेला काँग्रेस नेत्यांचे ते काही जवळचे मित्र होते ना, ते सांगत होते की सगळ्यांचा पाठिंबा कळत होतं की SM कृष्णा यांना आहे. तर निरीक्षक या नात्याने विलासरावांनी मत आपलं, धरमसिंग नावाचा एक भलताच नेता होता, ते का दिलं त्याची चर्चा करण्याचं कारण नाही, त्याच्याविषयी वेगवेगळे वादप्रवाद वगैरे आहेत. तर धरमसिंग हे कर्नाटकचे मुख्यमंत्री असतील असं बहुसंख्य काँग्रेस आमदारांना वाटतं. असा अहवाल काँग्रेसच्या विलासराव देशमुखांनी निरीक्षक या नात्याने श्रेष्ठींना दिला आणि त्याच्या आधारे सत्ता बदल झाला आणि धरमसिंगांकडे मुख्यमंत्रीपद आलं. नंतर पुढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी विलासराव देशमुख निवडले गेले. काँग्रेसने राज्यपाल म्हणून कृष्णांना पाठवलं. आता ही जी त्या विशाल भारद्वाजच्या सिनेमामध्ये खूप सुंदर वाक्य आहे की सत्ता के लिए संतुलन का होना और आग के लिए पाणी का होना, तसं ते कुठल्याही टोकाला जाऊ देत नाही आहेत आत्तापर्यंत तरी इतिहास त्यांचा. आणि जेव्हा टोकाला गेला तेव्हा त्यांनी मार खाल्ला. त्यामुळे त्याचं ते जे एक समीकरण आहे ना, ते आता राहुलला कुठेतरी कळायला लागलं असावं असं वाटतं. वैयक्तिक भेटीगाठीतनं हे जाणवत आहे कधी आणि एकंदर त्या सोशल जे काय त्याचं वागणं आहे त्यांचं त्याच्यावर नाही जाणवत आहे. त्यामुळे त्याचा तो फायदा निश्चितच काँग्रेस आघाडीला मिळेल. पण आणखी किमान 2 ते 3 निवडणुका तरी त्यांना राज्यांच्या कुबड्यांवरतीच राहावं लागेल. त्याला काही पर्यायच नाही. आत्ता जे भाजपचं आहे ते स्थान काँग्रेसचं होतं. आता काँग्रेसची जी वाताहत झाली आहे ती भाजपची राज्यस्तरीय जेव्हा व्हायला लागलेली आहे तेव्हा त्यांना त्याचं महत्त्व कळलंय. आता यांना याचं महत्त्व कळलंय. पुढे आता महाराष्ट्राकडे आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यावर जाण्यापूर्वी एक देशाच्या बद्दलचा एक शेवटचा प्रश्न मी तो घेतोय की 2029 पूर्वी कन्सिडरिंग महाराष्ट्रातल्या घटना, भारतभरातल्या घटना आज आणि हे असं तुम्ही जसा उल्लेख केला की पहिल्या सत्तेच्या 3 महिन्यातच तुम्हाला काही बिलं मागे घ्यावी लागली, अचानक झटका देऊन 2029च्या आधी, पुढच्या निवडणुकीच्या आधी मध्यावधी घेण्याचा असा काहीतरी धक्कादायक प्रयोग होऊ शकतो? तुला धक्का द्यायचा ना तर काही होऊ शकतं. मी तुझी खुर्ची पण ओढू शकतो, त्याला काय अर्थच नाही. धक्काच द्यायचा आहे, पण धक्का हे धोरण असू शकत नाही. यांचा प्रॉब्लेम कुठे झाला की धक्का हे धोरण म्हणून आणायला गेले आणि आता त्या धक्क्याची इतकी सवय झालेली आहे ना लोकांना की धक्काच वाटेन असं झालेलं आहे. त्यामुळे त्याचे धक्के पण गेलेले आहे. त्यामुळे हे अनेकांकडनं हा मुद्दा येतो की निवडणुका होतील, कारण की काही ह्याच्यातच बिहार विधानसभा निवडणुका आहेत. तर बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये जर नितीश कुमारचं काही भलं वाईट होणार असेल
आणि त्याला जर लक्षात आलं की भाजपबरोबर राहण्यामध्ये काही तिथे आपण मार खाऊ, तर तो, कारण त्यांचे जीव शेवटी राज्यांमध्ये आहे, त्यामुळे तिथेही काही होऊ शकतं. आता तिथे जर दुसरा भाग, तसं झालं नाही निवडणुकीमध्ये आणि लालूंचा मुलगा आणि हे सगळे सत्तेवरती आले, तर अशा नितीश कुमारचं काय होईल, हा एक मुद्दा. आणि तेव्हा तिथे तिसरी थिअरी अशी येते की यातलंच काय नाराज घटकांना भाजप शेवटी आतमध्ये घेईल आणि आपली बहुमताची संख्या वाढवेल. पण हा खेळ खेळून झालेला आहे, हा खेळ खेळून झाला. एक जी अशी गंमत म्हणून सांगितला गेला होता, खूप चर्चा, म्हणजे निकाल झाला आणि सत्ता स्थापन झाल्याचे जे दिवस होते त्यामध्ये, की असा क्षण आला होता की इंडिया आघाडीने, म्हणजे संजय राऊतही म्हणाले होते की आम्ही नितीश कुमारांना म्हणालो होतो तुम्ही व्हा PM आणि आपण सगळे सत्ता स्थापन करू, ते सगळी जी काही गोळाबेरीज होणार होती. झाला गेलेला अर्थ नसतो काय झालं असतं तर, पण समजा असं खरंच झालं असतं तर त्या सरकारची काय स्थिती असते हे मी का विचारतोय, कारण भविष्यात अशी स्थिती आली तर इंडिया आघाडी हा जो सगळा युनिट आहे ते कसं आहे सत्ता पूर्ण. खरं सांगू, म्हणजे ही मुलाखत आपण ना सरकार कसं पडलं यावर केली असते, कारण हे नाही टिकू शकत. कारण तुम्ही आत्ता एक पैलवान तुम्हाला थेट झेपत नाहीये म्हणून 10 काडी पैलवान घेऊन तुम्ही लढताय. इंडिया इज नॉट UP असं तुम्ही सुचवताय. तेच सांगतोय मी, म्हणजे अशा अर्थाने की देशाच्या सत्ता चालवण्यासाठी जो एक एकत्रीकरण व्हावं लागतं कार्यक्रमाचं. आता राजकीय यश अपयश हा सोडून दे मुद्दा. आता इंडिया आघाडी स्थापन होऊन किती काळ लोटला, अजूनही यांचा कॉमन मिनिमम प्रोग्राम नाही, आज तागायत नाही. महाराष्ट्राच्या निवडणुका आलेल्या आहेत. म्हणजे आता जे काही राजकीय घडलेलं आहे ना निकालातलं, ते लोकांची गरज म्हणून घडलेलं आहे, यांनी घडवलेलं नाहीये ते. त्यामुळे स्वतःला सत्ता लायक करण्यासाठी मुळात इंडिया आघाडीला प्रयत्न करावे लागतील. त्याची सुरुवात झालेली आहे असं अजून तरी दिसत नाही. काश्मीरमध्ये निवडणुका आहेत, ममता बॅनर्जींचं ते कलकत्त्यातलं भयानक प्रकरण आहे. त्यामुळे शहाणपणा झाला की नितीश कुमार हो म्हणाले नाहीत, कारण एव्हाना सरकार पडून आणि मध्ये जर पडलं असतं तर पुढची 50 वर्षे भाजपला सलग राज्य करता आलं असतं. हे सत्तेचं गणित केंद्रीय पातळीवरती, कारण तुम्हाला भावभावनांचं व्यवस्थापन करायचं आहे, त्याची तुमची तयारीच नाही. आत्ता केवळ तुम्ही राजकीय व्यवस्थापन केलंय की नगास नग देणं त्या पातळीपर्यंतच गेलेले आहात. त्याच्या पुढे काय जाणार आहात, ती इंडिया आघाडीची तयारीच दिसत नाहीये ते. तर हे होते गिरीश कुबेर, संपादक, लोकसत्ताचे संपादक, आणि इतक्या सविस्तर छान गप्पा झाल्या. म्हणजे हा अख्खा इंटरव्ह्यू तुम्ही आत्ता जर का पाहिला तर तुमचा, जसं म्हणाल, बांगलादेश ते बदलापूर आणि जेरुसलेम ते जालना सगळा कव्हर करणारा हा पट आहे. कसा वाटला जरूर आम्हाला सांगा. बायोस्कोपच्या YouTube चॅनलला द बायोस्कोप मराठी, त्याचप्रमाणे ट्विटर X हँडल, इंस्टाग्राम आणि फेसबुकला फॉलो करा आणि पाहत राहा बायोस्कोप. धन्यवाद.